संग्रह आहे रंध्रात भिनावा छंद। या कविता संग्रहाचं नुसतं नाव जरी ऐकलं तेव्हापासूनच मुखपृष्ठ कसं असेल, नक्की कसं हे पुस्तक आहे, कशा कविता असतील याची इतकी उत्सुकता मनात लागलेली होती। आणि प्रत्यक्षात ते पाहिल्यावर सुंदर रंगसंगतीनं मन फुलून आलंच, पण त्या चित्राकडे नजर जाताच मला शांताबाईंच्या एका कवितेची आठवण आली। हे झाड आहे ज्याचं माझं नातं वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते। इतकं सुंदर ते झाड बघितल्यावर मला एकदम मनात ती कविता आली। तर दोन्ही हात पसरून ती जी पुस्तकावरचं तुम्ही नंतर बघाल आता ती जी स्त्री आहे, दोन्ही हात पसरून झाडासह सगळा आसमंत जो आहे तो कवेत घ्यायला बघतीये आणि तिच्या मनात निसर्गातला एक छान हिरवेपणा, ताजेपणा तिच्या मनामध्ये भरलाय आणि अलगद तिच्या कवितेतून उतरलाय असं वाटतं। तर तिच्या रोमारोमात हा छंद भिनलाय आणि त्याच्यामुळेच या छंदोबद्ध कवितांची निर्मिती झाली असावी। आजचा जमाना रेडी टू कुक, रेडी टू ईटचा आहे, पण त्याचं पोषण मूल्य आपल्याला मिळतं का? आपल्याला चव आवडेल, 2 मिनिटात होणाऱ्या पदार्थाची आपल्याला चव आवडते, पण पोषण मूल्याचं काय? पण कांचन सावंत यांच्या ज्या कविता आहेत या वृत्तबद्ध कविता त्या प्रकारातल्या नाहीये। म्हणजे याचा रंग वास हा एक पदार्थच समजा तुम्ही, आणि याचा रंग वास चव सगळंच पोषण मूल्य इतकं अप्रतिम आहे। कारण एखादा पदार्थ चांगला होण्यासाठी ती स्त्री खूप कष्ट घेते, अगदी मनापासून तो पदार्थ तयार करते, प्रेम त्याच्यामध्ये ओतत असते आणि मगच आपली रसना तृप्त होत असते। तर अशा प्रकारे तिचं सुद्धा अगदी तसंच झालेलं आहे। शब्दांवर तिने इतके उत्तम संस्कार केलेले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे रस मिसळलेले आहेत, सुंदर प्रतिमा, प्रतिभा, अलंकार या सगळ्यामध्ये घोळवून जणू काही तिने त्या एका सुंदर आवरणामधनं आपल्या पुढे हा पदार्थ ठेवलेला आहे आणि म्हणूनच तो इतका अप्रतिम आणि उच्च प्रतीचा ठरलेला आहे आणि त्यामुळे त्याचंही जे मूल्य आहे ते अनंत काळपर्यंत असंच राहणार आहे। वृत्तबद्ध कविता हे तसं पाहिलं तर एक खूप धाडस म्हणावं लागेल, कारण ह्याच्यासाठी मुख्य म्हणजे एक अभ्यासू वृत्ती हवी आहे, आवड हवी आहे आणि ती तिच्याकडे आहे। आणि ते नेमकं जे आहे ते टिपण्याची एक राजहंसी वृत्ती तिच्याकडे आहे आणि उगाच शब्दांचा खेळ न मांडता वृत्त, मात्रा, अलंकार या सगळ्याचा अभ्यास करून, म्हणजे अभ्यासे प्रकटावे या वृत्तीनुसार तिने हे सगळं केलेलं आहे। त्यामुळे तिचं खूप कौतुक वाटतंय की या सगळ्या तिच्या प्रवासामध्ये तिचे पती आहे, मुलगी आहे, नात आहे, नातीकडून तर ऊर्जा एवढी मिळालेली आहे तिला, नातीचं नावच ऊर्जा आहे आणि तिच्याकडून खूप तिला ऊर्जा मिळालेली आहे। तर हे खूप छान आहे। तर असं तिच्या आज पुस्तकांचं इथं प्रकाशन होत आहे याचा आम्हाला आनंद वाटतोय आणि तिच्याच कविताच्या 2 ओळी सांगते। लय प्राणातून रुजावी दरवळेल कविता धुंद, लय प्राणातून रुजावी दरवळेल कविता धुंद, तालावर नर्तन करण्या रंध्रात भिनावा छंद। तर असा हा रंध्रात भिनलेला आहे छंद आणि त्याच्यामुळेच ही सगळी सुंदर निर्मिती आपल्या पुढे झालेली आहे। तर यानंतर आपण कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे तर ते करण्यासाठी मी शिरीष चिटणीस यांना इथं बोलवत आहे। शिरीष चिटणीस दीपलक्ष्मी पत्रसंस्था हा कार्यक्रम आपल्या जिथं होतोय त्याचे संस्थापक आहेत, त्याचप्रमाणे महाराज आहेत ते, आणि अलीकडच त्यांची एक मुख्य ओळख मला सांगायची म्हणजे आता ते लेखक पण झालेले आहेत। प्रभातमध्ये दर मंगळवारी त्यांचं स्तंभ लेखन आहे, तसंच पुणे केसरी हा पेपर आहे त्याच्यामध्ये दर शुक्रवारी स्वातंत्र्य सैनिकांच्यावर त्यांचं लिखाण लेख येत असतो। आणि आता मला असं म्हणायला हरकत नाही की आता कवितेकडे पण ते वळू शकतात, आता कविता करतील हळूहळू, तर तेही त्यांचं डोक्यात असेल। तर हे सगळं आता लेखनाबरोबर बाकीचं पण हे इतर साहित्यिक कार्यक्रम तर चालूच असतात, पण त्याबरोबर लेखनाचं हे जास्त आवडतं असं आणि व्यापक असं त्यांचं क्षेत्र झालेलं आहे सध्या। तर सगळ्या पाहुण्यांचं मी प्रथम इथं आलेले व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, तसंच समोर बसलेले सगळे रसिक, आप्तजन, सगळे मित्रमंडळ यांचं मी मनापासून इथं स्वागत करते आणि प्रास्ताविक शिल्पा चिटणीस आता करते।
संग्रहात विनावा छंद या पुस्तकबद्ध गीताच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा साताऱ्यात होता ही अतिशय आनंदाची बाब आहे सातारकरांच्या दृष्टिकोनातून. आज विशेषतः या सभागृहात कधीच ना आलेली बरीच मंडळी उपस्थित आहेत. त्यात चोरगे आहेत, आमचे मित्र, अशी बरीच जण आहेत. त्याचं कारण असं आहे की कांचन सावंत या सातारच्या, त्याहीपेक्षा कांचन सावंत हे न्यू स्कूलच्या विद्यार्थी, मी पण न्यू स्कूलचा विद्यार्थी, त्यांच्या पुढे 1 वर्ष, आणि माझी पत्नी जी आहे ती पण न्यू स्कूलची विद्यार्थी. माझ्यात आणि कांचन सावंतांच्यात काही साम्य नाही, पण कांचन सावंत आणि शिल्पा चिटणीस साम्य. त्याचं कारण असं की शिल्पा चिटणीस या न्यू स्कूलमध्ये जेव्हा होत्या त्यावेळेला नाटक, रांगोळी, चित्रकला, कविता या सर्व गोष्टीमध्ये ती शाळेमध्ये प्रसिद्ध होती, प्रथम होती. म्हणजे तिचे कुलकर्णी सर तर तिचं नशीबच चांगलं की तिला ड्रॉइंगच्या परीक्षेला बसवलं होतं, ती घरीच होती. ते घरनं घेऊन परीक्षा सेंटरवर गेले आणि तिच्या 2 परीक्षा चित्रकलेच्या झालेल्या असल्यामुळं लग्नानंतर ती एटीडी होऊ शकली आणि त्यावर शिक्षक होऊ शकली. त्याचं कारण असं, त्यावेळेचा काळ असा होता, मित्र ज्या बाजूला जाते त्या बाजूला आपण जायचं. मित्र कॉमर्सला निघाले की आपण कॉमर्सला जायचं, मैत्रिणी आर्ट साईडला निघाले की आर्ट साईडला जायचं, सायन्सला निघाले तसं काही एक ग्रुप होता सायन्स साईडचा आपण म्हणू विषयचा. त्यामुळे तिच्या कला ज्या सगळ्या होत्या त्या आर्ट साईडच्या होत्या, पण ती झाली बीकॉम. त्यामुळे तिला शिक्षिकेची काही संधी नव्हती, पण तिच्या 2 परीक्षा शिक्षकाने करून घेतल्या, त्यामुळे ते शिक्षक झाले. आणि शिक्षक होणं हे फार पुण्याचं काम असतं. म्हणजे माझ्या 5 शाळा आहेत, पण माझ्या शिक्षकांना जेवढा मान आहे तेवढा मला अजिबात नाही. मुलं मुली शिक्षकांचं नाव काढतात, माझं कोण काढत नाही, म्हणजे शाळा काढण्यास कोण पडत. हे मी एवढ्यासाठी सुरुवातीला सांगितलं की कांचन सावंत यांच्या वर्गातले मित्र मैत्रिणी आज या ठिकाणी बरेच जण हजर आहेत, कारण त्या शाळेमध्ये यायला होत्या ना त्या आणि प्रसिद्ध होत्या. त्या सुद्धा चित्रकला, सूत्रसंचालन, साहित्य या सगळ्यांनी त्यांना पहिल्यापासून आवड होती, अजून आवड आहे. त्याहीपेक्षा या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे पती मारुतराव सावंत यांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. कारण असतं फिजिकल बँकेचे होते, पण जवळपास अर्धा भाग फिरलेले आहेत आणि या अर्धा भाग फिरण्यामुळे ज्या ज्या राज्यात ते होते त्या त्या राज्यामध्ये कांचन सावंत, शिल्पा मराठी हाताची, पण मुलगी शिल्पा, मुलगा, या सगळ्यांना जे मिळालं म्हणजे आपण म्हणतो खाद्य मिळालं थोडक्यात, हे आपल्याला स्थानिक लेवलला मिळू शकत. वेगवेगळी माणसं भेटणं, वेगवेगळा निसर्ग असेल, वेगवेगळ््या सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणी कांचन सावंत यांनी शाळेमध्ये असेल, वेगवेगळे उपक्रम या सगळ्यामध्ये मारुतराव सावंत यांनी त्यांना फ्री हँड दिला होता त्या काळात, लक्षात घ्या. आणि त्यांनी त्यांचं जे गुण वैशिष्ट्य अंगभूत होतं ते विकसित करणारा मारुतराव सावंत यांनी मदत केलेली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. माझी त्यांची ओळख कांचन सावंतांची अचानक झाली. मी सातारमध्ये द्विभाषिक संमेलन घेतलं होतं. मध्य प्रदेशचे कवी, मध्य प्रदेशचे लेखक, मध्य प्रदेशची सगळी मंडळी आणि मग आमच्या इथले काही सातारा पुण्यातले लेखक, असा तो एक कार्यक्रम होता. त्यात कथाकथन होतं, कविताचा कार्यक्रम होता, वेगवेगळे कार्यक्रम होते. आणि कांचन सावंतांचा मला फोन आला की मला पण याच्यामध्ये घ्यायचंय. तर मी पण ठीक आहे, त्यांना त्याच्यामध्ये आम्ही नाव टाकलं. त्या पहिल्यांदाच मला समर सदनला त्या संमेलनात भेटल्या आणि तिथंपासून आमचा एक प्रकारचा संपर्क वाढत गेला. त्याहीपेक्षा त्यांच्या माझ्यामध्ये सुरेश साकवळकर एक कॉमन नाव, ज्यांच्यामुळे जास्त संबंध प्रस्थापित झाला. पण आपल्याला मुद्दाम सांगितलं म्हणजे की आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित त्याचे विनोद कुलकर्णी, ते आता साहित्याकडे वळले. त्यांचं मोठ्या बँकेची छोटी गोष्ट सातारची जनता बँक कशी वाचली या संदर्भात एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक आलेलं आहे. त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण आहे. पुण्यनगरीचे ते संपादक आहेत आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या साहित्य परिषदेचे ते कोषाध्यक्ष आहेत. ते पहिल्यांदाच घडले. पुण्याच्या बाहेरचा माणूस कोषाध्यक्ष होणं, कारण त्या घटनेमध्ये तरतूद अशी आहे की पुण्यात ते घ्यायचे. आणि आपल्याला ते महत्वाचं नाही, आपल्याला महत्वाचं असं आहे की त्यांनी 10-12 वर्ष 2012 सालापासून सातारा जिल्ह्याचे कवी,
सातारा जिल्ह्यातले लेखक या सगळ्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्टेजवर संधी दिलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिलेली आहे. किंवा किंबहुना मसापचं का चालतं त्याच्यावर नेतृत्व ते करतं. जरी मिलिंद जोशी तिथं कार्याध्यक्ष असले तरी मिलिंद जोशी घरात बसलेले असताना त्यांना घेऊन जाऊन ते त्यांना निवडून आणलं. त्याच्यामुळे सातारकरांना संधी वाढते. त्यामुळे याच्या पुढच्या कालावधीमध्ये पुण्यातली माणसं सातारमध्ये सगळ्या दृष्टिकोनातून कार्यक्रम करतील याच्याबद्दल मला विशेष वाटतं. म्हणजे तसं झालं पाहिजे. आणि कांजल सावंताचं दुसरं वैशिष्ट्य मुद्दाम सांगितलं पाहिजे. मी तसं खूप गणित सांगितलं तसं कांजल सावंत म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रकाशन समारंभ भरपूर होतात, प्रकाशन समारंभ थाटामाटात होतो, परंतु साहित्याला योगदान देण्याचं काम होतं. पण कांजल सावंत तो उलट आहे. कांजल सावंत म्हणजे कार्यशाळा घेणं, गझलचं वृत्तपत्र कशा गझल लिहाव्यात, म्हणजे कवितेच्या संदर्भामध्ये जे जे कवींना अपेक्षित आहे, नवकवींना अपेक्षित आहे, हे सगळे कार्यक्रम त्या राबवत असतात. पाचगोष्टी तळेगाव दाभाडेमध्ये मोठा एक दिवसभराचं सत्र राबवलं. त्याच्यामुळे आजचा हा समारंभ हा नुसत्या कवीचा नाहीये, तर कवी बरोबर समीक्षक आहेत. त्या कांजल सावंत ह्या कवी नाही तर त्या समीक्षक आहेत. आणि त्यापेक्षा तुम्हाला मला मुद्दाम मगाशी सांगितलं चिटणीस मॅडमनी, कवी चिटणीस होऊ शकते, कवी होऊ शकत नाही. कारण आपल्या कविता म्हणजे काय, जसं अमिताभ बच्चनचं आपल्याला गाणं माहिती, मेरे आंगन में तुम्हारा क्या काम आहे, याच्यापेक्षा कवी पुढे जातो. कवी ही प्रतिभा लागते, कवीला प्रतिभा लागते. प्रतिभा असल्याशिवाय कवी होऊ शकत नाही. आमचं जे लिखाण चालू आहे, पण इकडचं उचलायचं तिकडचं उचलायचं, थोडं आमची प्रतिभा यांच्या संदर्भात आहे. पण कवी होण्यासाठी प्रतिभा ती असावी लागते. त्यातलं कांजल सावंत एक नाव आहे. त्याच्यामुळे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आजचा हा प्रकाशन समारंभ होत असताना एक काही जे कवी वेगळ्या प्रकारे एक प्रोजेक्शन करतात, वेगळ्या प्रकारे एक शिस्त लावतात, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं कांजल सावंत एक प्रमुख नाव आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी कवी आलेल्यांनी मुक्तछंद आणलं कवितेमध्ये. म्हणजे त्या मुक्तछंदाचं आता रूपांतर असं झालं की एखादा धडा लिहितो तो म्हणतो ही कविता आहे आणि त्याला आपल्याला तरी मान्य करावं लागतं, कारण त्यांनीच मांडलं ते. परंतु कवी आणि जेव्हा हे मुक्तछंदामधल्या कविता करत होते त्यावेळेला त्यांचा छंद आणि लय हा सुटलेला नव्हता. परंतु आता असं म्हणतात की नाही आम्हाला आमची कविता आहे. म्हणजे एखादं घरातलं स्वयंपाक करताना सुद्धा एखाद्या महिलेने लिहिलं तर ती म्हणाली माझी कविता आहे. एखाद्या तुमच्या कवीनी आपल्या ऑफिस मधली घटना लिहिली तरी तो म्हणतो कविता. आणि हे जे स्वरूप पाडत चाललेलं होतं त्याला एक महाराष्ट्रामध्ये कवीची एक वेगळी चळवळ तयार झालेली आहे. आणि त्यांनी पुन्हा वृत्तबद्ध कविता, गझल मधले काही प्रकार आहेत. म्हणजे ह्यांच्या कवितेचं पुस्तक लिहिल्यावर तुम्हाला कळेल. जे मी ते वाचत होतो मला पण कळलं ते आठ वाचता होतो काय 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 प्रकार वेगवेगळे आहेत. ते माझ्या पण लक्षात, म्हणजे आपण कवीच नाहीच ना, पण त्या प्रकारामध्ये कविता बसवायला लागतात, त्या प्रकारामध्ये सगळं करावं लागतं. आणि ते करणं हे कवीच्या दृष्टीने महत्वाचं नाही, आपण जे ऐकत असतो त्यांच्या दृष्टिकोनातलं महत्व असतं. जसं आपण बघतो की श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाते चोळीकडे स्नात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडेल. हे जसं अजून आपल्याला शाळा आठवत होते तसं प्रत्येक जण रोज आपण बघितलं मेरे आंगने मी कुठे गाणं नाही म्हणत. हे मात्र कविता म्हणणार माणसाला विशेष वाटतं. म्हणजे आता मी करावकेचे वेगवेगळे कार्यक्रम होतात, आमच्या इथं तर जास्त होतं. करावकेच्या कार्यक्रमामध्ये मला मेरे आंगने मी विशेष कुणी म्हटलेलं आठवत नाही. सगळी जुनी गाणी आपल्या वेळची ती सगळी गाणी करावके म्हणतात. पण मला काल सुद्धा अनुभव आला. काल सुहाना एक ग्रुप आहे इथं करावकेचा, त्यांनी काय केलं, करावकेमध्ये हळूहळू 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 करावकेच्या माध्यमातून जे कवी जे गायक त्यांना चांगली लय सापडली. म्हणजे आपण सगळे बाथरूम सिंगर असतो, काही बाथरूम सिंगर ऑलरेडी गायक असतात पण त्यांचं डेअरिंग होत नसतं. करावकेच्या माध्यमातून ही डेअरिंग व्हायला सुरुवात झाली आणि आपल्याला लक्षात आलं आरेच्या ह्या गायकापेक्षा हा करावकेवर जो गाणं म्हणणारा माणूस आहे किंवा ती मुलगी आहे तर ती चांगलं म्हणते. आणि त्यांना ते कळल्यामुळं त्यांनी लाईव्ह प्रोग्राम घ्यायला सुरुवात केली. तसा लाईव्ह प्रोग्राम इथं काल झाला. त्याच्यामध्ये पटवर्धन डॉक्टर होते, विजय सागळे होते, लियाकत शेख म्हणून होते, मंजिरी दीक्षित होती, वनिता कुंभार होत्या, ममता म्हणून होती. पण त्यांचा इतका सुंदर कार्यक्रम झाला आणि आपण ते लाईव्ह करायला सुरुवात केली. तर त्यांनी असं म्हटलं करावकेच्या कार्यक्रमातून आम्ही जे काही प्रतिभावंत झालो की आम्हाला जी सुरुवात झाली ते आता आम्ही लाईव्ह कार्यक्रमाकडे वळलेलो आहोत.
आणि छान सगळ्यांना वाटलं. आम्ही मंडळाला ग्रंथ महोत्सव हा कार्यक्रम, पण त्याहीपेक्षा त्यांचा जो बासरी वादक होता, त्याचा जो सतार वादक होता, त्यांचा तबला वादक, ही सगळी मंडळी कोल्हापूरची. आणि तो जो बासरी वादक होता तो म्हणला मला 2 मिनिटं बोलायचं. म्हटलं बोला. तर त्यांनी सांगितलं की आम्ही नशीबवान असं आहोत की आम्ही एवढे कार्यक्रम करायचो, या करावकेने आम्हाला काय केलं, बेकार केलंय. म्हणजे फायनान्शियली पण बेकार केलं आणि कलेच्या माध्यमातून पण बेकार केलं. आता सगळी करावकेच गाणी म्हणतात, पण आम्हाला या सातारकरांनी संधी दिल्यामुळं आम्हाला सुद्धा बऱ्याच दिवसांनी त्यांच्या गाण्यासाठी गाणी म्हणता आली. आणि मला हे ऐकल्यावर मला असं थोडासा असं अंगावर शहाऱ्या, म्हणजे आपण जे म्हणतो, म्हणजे जसं आता चिटणीस मॅडम म्हणताय रेडी म्हणजे लगेच पाहिजे, तसं ह्या कवितेच्या संदर्भात आहे. हे कवी मंडळी जे मुक्तछंदवाल्यांना हळूहळू वृत्तपत्राकडे वळवत आहेत, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून कवीचे वेगळे फॉर्म जे पूर्वीचे होते जे प्रसिद्ध त्या माध्यमाकडे वळवतात. हे महत्वाचं काम आहे. म्हणजे करावकेच्या माध्यमातून सुद्धा जे गायक एक्सपर्ट होतील त्यांनी पुढची पायरी कुठं वळलं पाहिजे, तर लाईव्ह कवितेकडे वळलं पाहिजे. तसंच मुक्तछंद कविता करणाऱ्यांनी सुद्धा हळूहळू वृत्तबद्ध कवितेकडे येणं. आपली कविता, जसं फुलपाखरू या कवितेचा आम्ही मागच्या वर्षी 100वा वाढदिवस साजरा केला आणि आमची शाळा पहिली ठरली. एवढी सुंदर मुलं गाणं म्हणतात. ती फुलपाखरूची कविता जी आहे ती कधी मारणारच नाही कविता, कधी पाठलाची ती कविता. ती कविता अजून 500 वर्ष तरी जागणार आहे. तसं जर कविता तुमची टिकायची असेल तर तुम्हाला वृत्तबद्ध कवितेकडे गेलं पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमाकडे गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि कांचन सावंत या त्या कवयित्री आहेत, पण सगळ्या टाळ्याच्या गदावर त्यांचं स्वागत करा. आणि विशेष कसं सातारमध्ये आमच्या आहेत, त्यांची मुलगी जर्मनमध्ये असते, मुलगा बेंगलोरमध्ये असतो, नात पण आली, नातीला मराठी समज, तिला बोलता येत नाही. परंतु हे सगळं आज वातावरण आहे तिथं मला रात्री छान वाटतं. चोरगे मला भेटले, आमचे पाटील इंजिनियर भेटले, तेवढ्या पवार भेटले, तेवढ्या आम्ही उद्या येणार आहे. म्हणून मी आमचा कार्यक्रमाचा काय बाहेर बोर्ड असतो, त्यांचा बाहेर बोर्ड लावला ना, तेवढ्या आधीच 70-75 माणसं येणार. म्हणजे बाहेर बोर्ड लावले आणि 25 माणसं बसवायची, चोरग्याला उभं राहायला लागलं असतो म्हणजे नको बोललाय. पण काय बोलवून चांगलं वाटलं असा हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे असं मला महत्वाचं वाटतं. त्यातलं एक उदाहरण मी वाचलं, म्हणजे छत्रे सर्कस ही तुम्हाला माहिती असली जी जगात प्रसिद्ध होती. म्हणजे छत्रे सर्कसने इंग्लंडच्या राणीला, इंग्लंडमध्ये जेव्हा सर्कस गेली होती त्या हत्ती भेट दिला होता आणि त्यांनी तेव्हा त्यांना फक्त प्रेझेंट दिलं. पण त्यांनी एक काळ असं केलं की छत्रे सर्कस बंद करून आणि आपलं आयुष्य सगळं गायनासाठी वाहिलं ते, आणि ते संगीतामध्ये एक्सपर्ट झाले. आपल्याला हे प्रमाण कमी दिसलं. संगीतामध्ये जसं आपल्याला ही सगळी भारतीय कलांची पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी पुढे जाण्यासाठी वाहून घेतलं पाहिजे. आणि वाहून घेणं हे पुढच्या पिढीला आदर्श देणार आहे. तसं कांचन सावंतांचं वाहून घेणं, त्याचा हा नुसता कविता संग्रह प्रकाशित नाही, हे जे त्याच्यामध्ये प्रयोग केलेले आहेत तुम्हाला वाचलं कळेल. त्याच्यामध्ये प्रस्तावना आहे आश्लेषा महाजनची आहे, त्याच्यामध्ये वर्षा बेंडेकर कुलकर्णी लिहिलेलं आहे, खराडे बोलतीलच. पण आपल्या लक्षात येईल की ह्या कवयित्री वेगळ्या प्रकारचे चित्रकार म्हणून सगळ्यात सूत्रसंचालन, त्याचं सूत्रसंचालन तर फार एक्सपर्ट आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक राज्यात जिथं जिथं गेलं तिथे त्याचं सूत्रसंचालन झालेलं आहे. अशा ह्या कवीचं कविता संग्रहाचं प्रकाशक होत आहे. खराडी आहेत, खराडी हे मोठे गझलकार आहेत, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. साकवळकरांच्या गाडीला जरा एक गाडी धडकल्यामुळं त्यांना यायला उशीर होतो. पण सुरेश साकवळकर यांनी विशेषतः संगीत रंगभूमी टिकवली. संगीत रंगभूमी टिकवण्यामध्ये आज भारतामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. सगळी कानोपात्रा नाटक असेल, वेगवेगळी नाटकं त्यांनी संगीताच्या माध्यमातून शिकवलेली आहेत. आम्ही वेगवेगळे महत्वाचे पाहुणे आहेत. विनोद कुलकर्णीचं कौतुक तर आपण केलंच पाहिजे. साहित्यामध्ये आता सातारा पुढे नेण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा या पुढच्या कालावधीमध्ये असू शकतो. मला मुद्दाम दुसरं या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कित्येक कवींना कवितेची सर्जनशील भाषा असते पण भान असत नाही. जे उदाहरण बऱ्याच जसं म्हटलं मग त्यांना भान असतं पण त्यांनाही वाटतं, आणि त्यांना जे करायचे ते न करता मुक्तछंदामध्ये करत राहतात कविता, ती पुढे टिकत नाही उदाहरणामध्ये, किंवा कवितेच्या भाषेमध्ये ती बोलत असतात. तशी हे कवितेच्या भाषेमध्ये बोलणारा असं एक व्यक्तिमत्व आहे. आणि चिन्ह व्यवस्था, कवितेची एक चिन्ह व्यवस्था प्रकार असतो, जसं कांचन सावंतांच्या कवितेमध्ये मोठा भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं
जसं आपण म्हणतो केशवसुतांचं नाव घेतो, एक तुतारी त्यामध्ये आणून कुंकी नदी स्वप्राणाने, हे आज आपल्याला पण त्यावेळेला त्यांच्या कवितेने स्वातंत्र्य लढायला बघितलं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये या कवितेने एक उच्चार केला आणि अजून सुद्धा केशवसुतांसाठी कविता अजून झाली नाही म्हणतात. त्याचं म्हणजे असं म्हटलं जातं, म्हणजे हळदीकर असं म्हणत होते की केशवसुतांसारखा अजून कवितेत निर्माण झालेला नाही, राम गणेश गडकरींसारखा नाटककार अजून निर्माण झालेला नाही, लिहिणारा फनार्थ कादंबरीमध्ये आलं नाही. आणि बालकवी म्हणजे जगले असते तर निसर्ग कवी म्हणून त्यांना मार्ग दिलेले आहे. परंतु हे जे आहे हे महत्वाचं आहे. तसंच मला आठवलं की आनंदमठ म्हणून कादंबरी बंगालमध्ये जी स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात दिली होती, ती इंग्रजांना वाटली नाही की कादंबरी स्वातंत्र्य लढ्या संदर्भात आहे, पण ज्यांनी कादंबरी वाचली ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे. बंगाल सगळा स्वातंत्र्य लढ्यावर त्या कादंबरीने उभा राहिला. 1882 सालची कादंबरी, जे आपल्याला माहित आहे का नाही मला माहित नाही. वंदे मातरम गाणं कुठं आलं, आनंदमठ कादंबरीमध्ये वंदे मातरम ती पुढे आलं. आणि ते आनंदमठ ते वंदे मातरम गाणं जेव्हा म्हणायला लागले तेव्हा पोलीस मारायचे, कैदेत न्यायचे, दंड करायचे. एका कादंबरीतून आलेलं गाणं आहे. तसं ह्यांच्या या कवितेच्या पुस्तकात काय काय कविता चांगल्या पुढे तुमच्या सगळ्यांना उपयोगी पडतील ते मला मी नक्की सांगतो की ते आपल्याला उपयोगी अशा आहेत. पुन्हा एकदा मी सांगेन की कांचन सावंत ह्या नुसत्या कवयित्री नाही तर त्या समीक्षक आहेत. कवितेचं साठीचं त्यांचं योगदान महत्वाचं आहे आणि विशेषतः त्यांनी सातारमध्ये हा कार्यक्रम करायचं ठरवलं. त्याबद्दल मी सातारकरांच्या वतीने त्यांचं विशेष कौतुक करतो. त्यांच्यापेक्षा त्यांचे मिस्टर मारुतराव सावंत त्यांचं विशेष कौतुक करतो. माझ्याशी फोनवर बोलणं झालं तेवढी व्यवस्थित आहे का नाही, बहुतेक त्याला आला जरा बरं वाटलं असं गृहीत करतो. परंतु या निमित्तानं सावंत फॅमिली कायम सातारमध्ये येत राहील. सातारमध्ये त्यांचा फ्लॅट आहे. जसं दुसरं घर म्हणतो, खरं वास्तविक ते सातारचं पहिलं त्याचं असलं पाहिजे, पण दुसरं घर म्हणून ते कायम येत राहील. सातारच्या सांस्कृतिक जीवनाशी सामाजिक जीवनाशी समृद्ध होत राहतील असा आम्ही आशावाद व्यक्त करून माझं प्रास्ताविक संपवतो. या ठिकाणी विशेषतः कांचन सावंतांचे सगळे मंडळी आहेत, जे विनोद जवळ आहेत, तोडगे आहेत, पाटील आहेत, बरीच मंडळी आहेत, त्या सगळ्यांचं पवार आहेत आणि नाव मला माहित नाही, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपण सुद्धा सर्वजण या ठिकाणी असणाऱ्या कार्यक्रमांना काय देत राहू अशी इच्छा प्रदर्शित करतो. विशेषतः या ठिकाणी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रसिद्ध कथाकार, कवितेमध्ये सुद्धा जे कवी ज्याच्याकडे प्रतिभा असते तो कवी होऊ शकतो. एखादा कवी असतो तो कादंबरीकार होणं सोपं आहे, पण कादंबरीकार कवी होणं फार अवघड असतं. पण ते राजेंद्र मानेने घडवून दाखवले. ते राजेंद्र माने या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी सुद्धी लिमे या पुण्याहून आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. विशेषतः सावंत कुटुंबियातील त्यांचा मुलगा, त्यांची शिल्पाची मुलगी, नात या सर्वांचं स्वागत करून माझं प्रास्ताविक संपवतो. सावित्री जगदाळे पण या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत करतो. सर्वांचं स्वागत करून माझं प्रास्ताविक संपवतो. जय जय महाराज. धन्यवाद. कार्यक्रमाला हजर असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आपण इथं स्वागत करत आहोत. यानंतर आलेल्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन शुभानंद सर पुढे या. फ्रेंड पाहिजे मग सगळे वाकलेले जळता असती चितेवर या जन्मीची कविता माझी अक्षर झाले जीवन अवघे नाव सोडते. खूप सुंदर अशा समर्पक या ओळी आहेत. आणि उघडे सगळ्यांना यानंतर माननीय यानंतर बरोबर
समोर अंबर या साप्ताहिकामध्ये 4 वर्ष सातत्यानं ललित लेखन, विविध संस्थांमध्ये पदाधिकारी, करम प्रतिष्ठानचा काव्यतेज पुरस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं कौतुकास्पद म्हणजे महाराष्ट्रात पहिलं राज्यव्यापी वृत्तबद्ध काव्य संमेलन त्यांनी यशस्वी केलेलं आहे. हे अतिशय म्हणजे दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. वृत्तबद्ध कविता लेखनासाठी अतिशय त्यांनी मेहनत घेतलेली आहे. हे पुस्तक बघताना तुम्हाला ठिकठिकाणी जाणवेल. त्यांनी अपार मेहनत घेऊन हा काव्यसंग्रह आपल्या समोर सादर केलेला आहे. तर अशा अष्टपैलू कवयित्री कांचन सावंत यांचे स्वागत इथं, आणि आता त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत इथं व्यक्त करावं. हॅलो. सातारचे समस्त ग्रामदैवत, आमच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा अजिंक्यतारा, आम्हा मना सज्जनाला कसं जगावं हे शिकवणारा सज्जनगण आणि इहलोकीची यात्रा पार करायला शिकवणारा वेण्णा आणि कृष्णेचा संगम श्री क्षेत्र माहुली या सर्व पवित्र स्थानांना मी नमस्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करीत आहे. छंदोरचनाकार माधव जुलियन यांना विनम्र अभिवादन. त्यांच्यामुळेच आम्ही ह्या कविता शिकलो आहोत करायला. सन्माननीय व्यासपीठ, माझे जमा झालेले सासर माहेरचे गणगोत आणि माझ्या पहिलीपासून ते BEd कॉलेज पर्यंतचे सगळे मित्र, अगदी सगळी माझी माणसं, लग्नानंतर प्रथमच अशी सगळी एवढी जमा झाली खास माझ्यासाठी. मध्ये फक्त अंतरपाठच नाहीये, साताऱ्यातच हा फार मोठा योग आहे माझ्यासाठी. हा कविता म्हणजे हा कविता संग्रह करणे हा माझ्यासाठी काय होता तर निष्ठा आणि परिश्रमानं परिपूर्ण केलेली ही वृत्तदिंडी होती. लय आणि छंदाच्या तालामध्ये पूर्ण केलेली ही वृत्तवाणी. अतिशय भक्तिभावनेनं मी याची साधना केली आणि ती सिद्ध झाली. विनोद सर, तुम्हाला सांगायला आवडेल मला, मी इथल्या हातीखाना शाळेमध्ये प्राथमिक शाळा माझी इथं होती आणि अक्षरशः शेवटच्या शाळा सुटायच्या तासाच्या आधी बाई विचारायच्या किती वेळाने सांगायच्या कविता म्हणा. आणि तेव्हा आम्ही जे काय पेमटून कविता म्हणायचो त्यात सगळे माझे मित्र आहेत, सगळे लहानपणीचे. शेवटपर्यंत तोडपर्यंत ज्या कविता म्हणायचो त्या कविता अजूनही आठवतात सगळ्या. त्याच्यानंतर मी BEdला जो अभ्यास केला, कवितेचा विशेष अभ्यास केला, MA केला. MAच्या मॅडम माझ्या इथं उपस्थित आहेत. मॅडमसाठी खूप वेळ जोरदार तयार डॉक्टर नवीन महादेव, आणि त्यांनी मला तेव्हा सांगितलं तर तुझ्यामध्ये स्पार्क आहे, कविता लिहित राहा, आणि त्या खास आलेल्या आहेत आज इथे. आणि त्याच्यानंतर कविता कशी शिकवावी हे शिकवणारे माझे BEdचे सहअध्यायी पण आलेले आहेत. म्हणजे कवितेशी रिलेटेड सगळी माणसं आहेत इथे. त्या सगळ्यांचं मला मनापासून स्वागत करावं वाटतं. आणि माझे गणगोत, माझ्या नणंदबाई 90व्या वर्षी आल्या, पहा कशा बसल्यात, मला इतकं आश्चर्य वाटते. गावाकडनं त्या आलेल्या आहेत. अक्का, तुमचं खूप खूप स्वागत. त्यांच्या शेजारी माझी दुसरी नणंद बसली आहे, ती आमची सगळ्यात पहिली शिकलेली रमाताई आंबोड्यावरून आलेल्या आहेत. सगळी माझी मंडळी पुढच्या लाईनमध्ये बसलेली ही उपजिल्हाधिकारी माझी पुतणी आहे. पलीकडे क्षीरसागर मिस नर्मदा कॉलेज, नर्मदा एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका ते आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचं सांगते, ह्या मुखपृष्ठ जे केलेलं आहे शिल्पा लहानपणापासून चित्रकलेत हुशार आहे. जेव्हा पहिलं राज्यव्यापी चित्रकला स्पर्धा भरली होती त्यात ती महाराष्ट्रात पहिली आली होती. आणि सुनीती नाना पाटेकरांनी तिला सांगितलं होतं डॉक्टर इंजिनियर होऊ नकोस, आर्किटेक्ट हो, आणि ती तशी झाली. आणि तिच्या त्या चित्रकलेच्या शिक्षिका सुद्धा शेजारी बसलेल्या आहेत. एक पुस्तक तुझ्या मॅडमला दे, तेवढं मुखपृष्ठ असेल, तिथे जाऊन त्यांचा सत्कार कर. क्षीरसागर मिस साठी टाळ्या जरा. एक मिनिट थँक्यू.
त्याची थोडक्यात सांगते. कविता म्हणजे आपल्या भाषेचा अर्थ मानला जातो. बृहदारण्यकात ऐकताय ना सगळे? आपल्या बृहदारण्यकात उपनिषदामध्ये एक छोटस रूपक आहे, अतिशय सुंदर आहे. मी तुम्हाला सांगते. राजा जनकाने याज्ञवल्क्य ऋषींना सांगितलं, विचारलं की जेव्हा आपली सूर्य अस्ताला जातो आणि चूल विझलेली असते, अग्नी विझलेला असतो, त्या प्रकाश कोणता असतो? त्यांनी उत्तर दिलं की भाषा हा प्रकाश असतो. किती ठार काळोख असो, कुणी हाक मारली तर स्त्री का पुरुष किती अंतरावरून बोलतोय, त्या भाषेत कुठला भाव आहे? घाबरलेला आहे, मदतीची आशा आहे, आनंद आहे, जे काय आहे ते भाषेतून व्यक्त होतो. म्हणून भाषा हा अंधारात सुद्धा प्रकाश मानला जातो. मग कविता काय? कविता हा त्या भाषेचा प्रकाशाचा अर्थ. लहानपणी आपण बघितलं असेल की काचीचं भिंग त्यातला प्रकाश घालून येतो, तो एक छोटासा लखलखीत कवरचा आपल्याला दिसतो. अर्थ असतो प्रकाशाचा आणि त्याला नवरंग दिसतात. कविता तीच एक लखलखीत कवळसा आणि त्याच्यावर नवरंग आलेले असतात. आणि ती कविता आपल्याला इतकं राज्य करत असेल लहानपणापासून. आपण सगळं शाळेतलं विसरतो, कुठली व्याख्या आठवत नाही, प्रमेय नाही, सूत्र नाही, काही नाही, फक्त कविता आठवतात. 1990 साली जेव्हा भारतातले, महाराष्ट्रातले विशेष करून हुशार माणसं अमेरिकेत जाऊन स्थायिक होऊ लागले, तेव्हाची गोष्ट आहे. जो एक इंजिनियर पहिला गेला तो तिथे जाऊन आजारी पडला आणि तो आजारी पडल्यावर त्याला काय आठवलं असेल? कोणीच नाहीये जवळ आणि तिथे त्याला आठवलं, परवा आजारी मौज वाटे भारी. ही कविता मला आठवते, पण ती सगळी कविता आठवत नाहीये. ती जर मी कविता पूर्ण म्हटली ताला सोडत तशीच तर मला कदाचित बरं वाटेल. तिथून आपल्या महाराष्ट्रामध्ये संपर्क साधला आणि कविता शोधायला लावली. ती कविता त्याच्या मित्रांनी शोधता शोधता शाळेतल्या असंख्य कविता मिळाल्या. तेव्हा एका क्लिकवर सापडत नव्हतं. अनेक वाचनालय त्यांनी पालखी घातली, जुन्या कविता शोधल्या मित्रासाठी, खूप आजारी आहे म्हणून. आणि इतक्या कविता शोधल्यानंतर त्यांना शेकडो कविता सापडल्या, बालवाडी पासून ते 12वी पर्यंतच्या. आणि त्याचं त्यांनी संकलन केलं. आठवणीतल्या कविता, खंड 1, 2, 3, 4 सगळ्या मराठी माणसांकडे ते खंड आहेत की आठवणीतल्या कविता. मग ह्या कविता आपल्या का लक्षात राहिल्या? बाकी का नाही लक्षात राहिलं? तर कवितांना चाल होती, नाद होता, ताल होता. आणि हे कशामुळे आलं ते मलाही तेव्हा माहित नव्हतं. मी जेव्हा वृत्तबद्ध कविता शिकू लागले तेव्हा मला कळालं की आपल्या लहानपणच्या सगळ्या कविता या वृत्तामधल्या होत्या. दिवस सुगीचे सुरू झाले, ओला चाला बैल माजले. आठवतंय का? ले चिमचा ले जोरात आपण वरडून आणून म्हणायचो. तर त्या कविता सगळ्या, अरे काय मी आता पोचले, अरे मी डर मध्ये सगळ्या. आठ 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 गणहरिणी क्षणोक्षणी पडे उठे परी परे उडे बापडी. आठवती कविता? केवढे विक्रमप्रिय, हो ना? लगा 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 पृथ्वी. केशव कुमारांची आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक. केवढे आवडायचे आपल्याला. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक. गा 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 लगा लगा गा गा लगा गा लगा शार्दूल विक्रीडित. सगळ्या कविता आमच्या मनाचे श्लोक म्हणल्याशिवाय सादर करायच्या, ते शाळा पूर्णच व्हायची नाही. मना सज्जना भक्ती पद्धतीची जावे लगा गा लगा गा लगा गा लगा गा भुजंग प्रयाती यही चारी येती. सगळी ही वृत्त. स्वागत आहे डॉक्टर आत्मन बसा. हे सगळ्या वृत्तबद्ध कविता मला नंतर कळालं की आपल्याला खूप आवडणाऱ्या कविता ह्या वृत्तात होत्या. आणि हे शिकायला मला खूप उशिरा कविता माझ्याकडे आली, वृत्तबद्ध कविता. आज इथं साखळकर नाहीये, पण या साखळकरांमुळे हा योग आला. मी खरं तर कथा लेखन आणि ललित लेखन, वार्तांकन हे सगळं करत होते, परंतु कवितेच्या नादी लागले नव्हते. वडील कवी होते, बहीण कवी होती, कवयित्री होती, पण सगळेच कवी कशाला पाहिजे म्हणून मी अजिबात डोकून बघितलं नाही. पण कोरोनाच्या काळामध्ये वृत्तबद्ध कविता माझ्याकडे आली. त्याचा एवढा अभ्यास झाला, एवढा मी त्यात उतरले. 5 वर्ष मला सांगायला म्हणजे वाईट पण वाटतं आणि चाललंय की 5 वर्ष मी घरात बेड रिडर होते. मला चालता येत नव्हतं. नुसतं निमित्त 40 वर्ष घसरण्याचं झालं, पाय जायबंदी झाला, ऑपरेशन झालं, ते सक्सेसफुल झालं नाही. पुन्हा 2 पायाचं ऑपरेशन झालं. मी 5 वर्ष घरात आहे, पण तो मी क्वालिटी टाइम मी फक्त वृत्तबद्ध कवितांना दिला. मी शिकले आणि त्याचा प्रचार आणि प्रसार माझ्याकडून एवढा झाला
की त्या क्षेत्रामध्ये माझं नाव झालं. आणि आमचे सातवळकर साहेब गुरु आहेत आमचे, त्यांनी सांगितलं होतं, माझं जेव्हा मराठी साहित्य उत्कर्ष मंडळपदी अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती, म्हणजे असं मला अध्यक्ष म्हणजे की त्यांनी वृत्तपत्र कवितांचं संमेलन आतापर्यंत पुढे झालेलं नाहीये, ते घेऊ शकाल का? आणि तोपर्यंत मी त्यात बुडालेली होते आणि मी ते संमेलन घेतलं आणि ते किती सक्सेसफुल झालं हे पाहिलं आहे. ते प्रमोद सर आहेत आणि सुनीती लिमये, महाराष्ट्रातले सगळे दिग्गज कवी तिथं आले होते आणि फार सुंदर असा तो समारंभ झाला. हे सगळं शिकताना हे कुठून आली कविता माझ्या, तर माझं बालपण जिथं गेलं घरात, माझ्या घरातच होतं साहित्य, कविता सगळं ह्या माझ्या घरामध्ये होतं आणि चित्रकार होते सगळेजण. रंग, रेषा, मी स्वतः भरतनाट्यम शिकलेली, लय, ताल सगळं माझ्या आत होतं, आकृतीबंध, ह्या सगळ्या अभिव्यक्ती, सौंदर्य अभिव्यक्ती कशी करावी हे सगळं माहिती होतं, पण मी ते कधीही कवितेतून केलेलं नव्हतं. माझा संजीवनच्या शाळेतला मित्र, इथं विनोद माझा वर्गमित्र बसलेला आहे, आम्ही सगळे त्याला माहिती आहे आम्ही किती तिथं परिपूर्ण होतो, सगळ्या कलांमध्ये तिथं आम्हाला परिपूर्ण केलं गेलं. ताई पुढे येऊन बसा. 80-100 वर्षाची माणसं आली. हो, कुसुमताई शिकवायच्या. आणि शाळेमध्ये एकदा गरी माडगुळकर येणार आहेत असं कळालं होतं. गरी माडगुळकरांचा पुतण्या जयदेव माडगुळकर आमच्याबरोबर शिकत होता आणि त्यामुळे मराठीच्या शिक्षकांनी आम्हाला कविता कशी करायची शिकवलं, हसवनीस सरांनी. आणि आमच्याकडे तयारी करून घेतली, तेव्हा पहिली कविता तुझी चित्रात दिसते ना लहान मुलगी, की मी 8वी आहे पहिली कविता करणारी. आणि हे सगळं जुळून आल्या ह्या गोष्टी सगळ्या. आणि माझी ती कविता एवढी फुलत गेली. संतोष वाटपाडे आपल्याला माहित आहे, सगळे वृत्तबद्ध कवितेचे वासुदेव त्यांना म्हणतात, त्यांच्या सहवासात मी आले. त्यांनी 2 महिन्यामध्ये म्हणाले, मॅडम तुम्ही कविता आतून घेऊन आलेला, लय तुमच्यात आत आहे, आंतरिक लय म्हणतात, ती तुम्हाला माहिती आहे, सगळं आहे तुमच्याकडे, अभ्यास खूप आहे. त्यांनी मला प्रशिक्षक म्हणून नेमलं आणि प्रशिक्षण देताना किती वर्ष गेली की मी कंटाळले. शेवटी लगून गुरु किती दिवस चेक करायचं, माझी कविता मागे राहिली, पण माझी कविता त्यात किती घडून मी त्यांना सक्षम किती होत गेली की मला कळालं मला की साधना करता करता माझी कविता सिद्ध झाली. आणि ते मला कधी कळालं तर जेव्हा मी पोळ्या करताना अचानक कवितेची मला ओळ यायची आणि नंतर बघितलं तर ती वृत्ताला असायची कुठल्या तरी, मग ते मी पूर्ण करू लागले. अशी कविता सिद्ध झाली कळालं. आणि त्याच वेळी मला जो आनंद झाला त्याच वेळी बाहेरून मला करम संस्थाकडून काव्य करम पुरस्काराचा काव्यदेश पुरस्कार जाहीर झाला. बाहेरच्यानी ते घेतलं होतं. आणि अशा रीतीनं मला आतून कळालं, जेव्हा मला कळालं की माझ्या कवितेचं सोनं झालं आहे, कांचन झालं आहे आणि कांचनची कविता झाली आहे, असा काव्य कांचन योग माझ्या इथं आला आणि माझी कविता परिपूर्ण झाली. मला इतका आनंद होता की ह्यामध्ये माझं संपूर्ण कुटुंब माझ्या मागे भक्कमपणे उभं होतं. म्हणजे माझ्या ज्या काही कविता कळतील अशा मी माझ्या मिस्टरांना वाचून दाखवायचे, ज्याला गावाकडचा बेस असेल. आणि ते कशी झाली कविता सांग विचारायची आणि छान म्हणून मोकळं यायची, हिला काही वाईट वाटायला नको म्हणून. म्हणजे पहिला श्रोता म्हणजे माझे मिस्टर. कविता मी पहिल्यांदा मग माझा मुलीचा नातीचा ग्रुप केला होता, त्याच्यावर टाकायचे आणि मुलगी माझी चेक करायची कविता. आणि मुलगी माझी बोर्डात आलेली अत्यंत हुशार आहे, जरी जर्मनीत असली तरी मातीची नाळ तिची जुळलेली आहे, ती सांगायची. आम्हाला फक्त एवढं सांगितलं होतं, तुम्ही क्लिष्टता काढून टाका, जेवढी कविता साधी सोपी तेवढी ती उत्तम कविता आहे असं वाटपाड्याने शिकवलं होतं. मम तव तुझं माझं हे शब्द नको, एका अक्षर शब्द नको, सगळं काढून टाकून साधी सरळ, जसं वैभव जोशी आपल्याला आवडतात का, आता साधी सरळ चमकालीन भाषा, त्यामुळे ते आवडतात आपल्याला. ते म्हणायचे भारत आंब्यांची भाषा नको. आणि ह्या कविता करता एक दिवशी इतका सहजपणा आला. अगदी पहिल्या 2 कवितांमधली ही कविता आहे. रंध्रात भिनावा छंद, हे मी पुढं भविष्य काळाविषयी बोलले होते आणि तो खरं भिनला तेव्हा मी ही कविता संग्रह केला. आणि यामध्ये माझे 2 मुख प्रशंसक, माझे पती आणि माझा पुत्र सिद्धार्थ, दोघांची साथ होती भक्कम. मुलगी तर 6वी सारखी मागं होती, ती अगदी डोक्याने खांद्यावर बसून, मुलांना आपण डोक्याने खांद्यावर बसवतो आणि तशी ती बसली आणि तिने माझ्याकडनं करून घेतलं हे काम की हे करायचंच आहे, तू कुठल्याही परिस्थितीत करायची. म्हणलं अगं आता मला कविता यायला लागली, आता इथून पुढे मी छान लिहिल नाही, म्हणजे ही 1 नंबरचे, ते दुसरं 2 नंबरचं 3 नंबरचं नंतर करायचं. यानंतर कविता संग्रह करत राहा, सगळे प्रकार हाताळ, सगळं कर. आणि हे सगळं करताना ही सगळी मंडळी माझ्या पाठीशी होती. तुमच्यासारखे शुभेच्छा देणारे मित्र मैत्रिणी गणगोत एवढं सगळं माझ्या पाठीमागे होतं. आणि इथून पुढे माझ्याकडून छान काहीतरी लेखन व्हावं, हे सगळं व्हावं. मी आज प्रमोद सरांना माहिती
माहिती आहे की आम्ही वृत्तबद्ध कविता करू लागले की इतर लोक असतात मुक्त छंदवाले म्हणतात की काही जरा स्पेशल कॅटेगरी, हे काय तुमचं काय बाबा असं म्हणतात. पण मला तसं काही वाटत नाहीये की फार अहंकार नाही की मी जास्त छान कविता करते, कारण मला याच्यानंतर गझलेच्या क्षेत्रात फिरायचं आहे, सणसणीत आशय व्यक्त करणाऱ्या मुक्त छंदात फिरायचं आहे, मुक्तपणे मुशाफिरी करायची आहे, अनेक पुस्तकांचं मागोवा घ्यायचा माझ्या पुढे सुनीती लिमयेंचा आदर्श आहे. आता इतके मिळते इतके सगळ्या वर्गाचे इतके माझे मित्र आहेत. सध्या मी सुनीती लिमयेच्या वर्गात आहे, चित्रही काढते, कविताही करते, संगीतावरही तितकंच प्रेम करते आहे. आणि त्याचबरोबर शिल्पा आपल्या जोडीला आहे. शिल्पा मॅडम सेम आपल्यासारख्याच आहे, सेम. आणि ह्याचा आणखी आनंद होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा मला करम पुण्याची कविता रसिक मंडळ ही फार उच्च प्रतीच्या कविता देणाऱ्या कवींची संस्था आहे, तिथे मला तो पुरस्कार जेव्हा दिला गेला तेव्हा माझ्या बायोडेटामध्ये सातारा माहेर होतं, सासर माहेर सातारा. तेव्हा तिथल्या कल्पक लोकांनी सातारच्या शिरीष सरांना बोलावून घेतलं की त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला गेला. आणि तेव्हा त्यांनी स्टेजवरनं म्हटले, ते त्यांच्या लक्षात नसेल, ते म्हणाले मी तुम्हाला कविता संग्रह छापायच्या आधीच तुम्हाला पुरस्कार मिळतो, या वर्षाच्या आत पुरस्कार झाला तर हा कार्यक्रम मी साताऱ्याला घेणार. त्यांनी शब्द दिला आणि त्यांनी तो पाळला, याचं मला फार कौतुक आहे. आणि कविता त्यांनी दोघांनी साधली, माझ्याशी टचमध्ये राहिले. आणि हे सगळं करताना आहे ना, आता पुस्तक इतक्या कविता झाल्या पण कोणाकडे छापायला द्यावं याचं काहीच ज्ञान नव्हतं. आणि आमच्या इथं साहित्य क्षेत्रामध्ये प्रमोद खराडे असा जगन्मित्र आहे की तो मुक्त बोलणार, ते खरं आणि सच्चा माणूस एकदम. ते खराडे सर इथे बसले, ते अतिशय. मी त्यांना फोन लावला, म्हणजे मला असं पुस्तक करायचं, सुंदर, साधं नको केलं तर एकमेव पण सुंदर पुस्तक व्हायला पाहिजे. आणि त्यांनी माझ्या मार्गदर्शन केलं आणि शुभानंद चिंचकरांची ओळख करून दिली. आणि शुभानंद इतके खरं माझ्यासाठी शुभंकर ठरले की बस. आणि आमचा म्हणजे मी, शिल्पा आणि शुभानंद आमचा तिघांचा रोजचा संवाद. अजून काय छान, शुभानंद सरांचं विशेष म्हणजे ते स्वतः चित्रकार आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलं मॅडम तुमची चित्रकला चांगली ना, तुम्ही चित्र काढायची. आणि शिल्पाने शेवटच्या क्षणी ही सगळी चित्र काढून घेतले. कॅलिग्राफी शिकली तर म्हणलं आपण दुसऱ्याकडनं नाही, घरात एवढं शिकलेले असताना मग ते शीर्षक मी लिहिलेलं आहे, ते त्याचं आहे ते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून करून घेतल्या या दोघांनी पण. त्यासाठी मी शुभानंद सरांचे खूप खूप आभार मानते. खूप छान मला असा प्रकाशक मिळाला, सासवडला होते पण त्याचं माझं काही देणं घेणं असं, त्यांची सासूरवाडी तळेगावची निघाली आणि त्यामुळं तळेगावशी येणं जाणं आहे, टचमध्ये आहे. त्या त्यांनी मिसेस बरोबर आलेत, खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्या आता कराडवरनं माझा मित्र आलाय, खाडीलकर आले, इथं बरेच जणांनी मी जिथं राहायचे ते लक्ष्मीनगर मधली माणसं आली आहेत. इथं माझे 4 सातारमध्ये पण शिष्य आहेत, शुभांगी दळवी आहेत, आता राजेंद्र माने होते ते गेले, आर.डी. पाटील आहेत, आता आपल्या इथं मोरे सर पण आलेले आहेत इथं, गझलकार. वा छान महेश, खूप स्वागत सगळ्यांचं. साहित्यिक आणि नातेवाईक आणि मित्रमंडळी, असा अत्यंत रुच्छ असा कार्यक्रम तुम्ही माझ्यासाठी आयोजित केला, त्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे. विनोद सर, मला इतकं छान वाटतं की 2 दशकं मी त्यांचं नाव ऐकते. त्यांनी साताऱ्याचं नाव देश पातळीवर घेण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे विनोद सरांनी, तर म्हणजे मसाप शाहूपुरी शाखा ते आता पुण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते कोषाध्यक्ष सातारचा माणूस आहे. केवढा मोठा आवाज, जोरदार टाळ्या होतो. अतिशय आनंद होतो की विनोद सरांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं इथं प्रकाशन झालेलं आहे. हे सगळे तर मला म्हणजे परकी कोणी वाटतच नाहीये. हे स्टेजवरचे आणि समोरचे सगळ्यांच्या मध्ये एक ते माझे मी त्यांचा एक ओघ आमातून आहे ना, नवा शिपाई कोण मला अडचणीला आणू शकतो ते मी पाहे. माझ्या तेवढा गर्व अजून आलेला नाहीये, पण सगळे माझे आहेत. आणि इतक्या किती अडचणीत आले सगळे, म्हणजे शेतकरी कुटुंबातल्या माझ्या आया बहिणी नंदा सकाळची कामं उरकून सगळं करून इथं आलेले तर परत शेतात जाणार आहेत. मला त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवावं वाटतं. मला काही वाचता पण येत नाही, पण ती सगळ्यात पहिली दीपलक्ष्मी हॉल शोधत पहिल्यांदा ती आली बोगद्याच्या पलीकडून परळीवरून. किती कौतुकाची गोष्ट आहे ही सगळे तुमच्या हात मुली इतक्या टाळ्या वाजवून सगळेच मंडळी खूप खूप छान वाटतंय. सगळ्यांचे खूप आभार. खूप बरं वाटतं. प्रत्येकाचं मी नाव घेत नाहीये, पण सगळे तुम्ही आलात. आणि जालिंदर लहानपणी जालिंदर माझ्याशी फार भांडायचा, फार झिपऱ्या ओढल्यात माझ्या. आम्ही खूप लहानपणापासून जेव्हा नातलं गावात आहेत ना जालिंदर कॅप्टन साहेब आलेले आहेत तिथे.
माझे भाचे मंडळी आहेत, भाच्या आहेत, पुतणे आलेला आहे, सगळी माणसं आलेली आहेत. सगळ्याचं खूप खूप कौतुक, खूप खूप धन्यवाद. आणि कार्यक्रमाचे सूत्र पुढे न्यावीत अशी शिल्पाजींना विनंती करते. छान कांचनताईंनी सगळा थोडक्यात जीवन प्रवास, त्यांचा आतापर्यंतचा कावड प्रवास सगळंच आपल्या समोर ठेवलेला आहे. इतकं सुंदर की 5 वर्ष त्या घरी होत्या तरी सुद्धा त्यांनी तो वेळ इतका सत्कारणी लावलेला आहे आणि खूप सगळं काही त्यांना त्यात शिकायला मिळालेलं आहे. आणि मला सगळ्यात म्हणजे घरातले त्यांचे पती, मुलगा, जावई इतर सगळेच असतील, पण मला जास्त कौतुक वाटतं ते त्यांच्या मुलीचं, की खरोखर म्हणजे लग्न झाल्यावर तिचं सगळं वेगळं, तिचा संसार, त्यात ती जर्मनीला, पण इतकं आईच्या मागे लागून इतकं सुंदर तिने करून घेतलं आईकडनं. खरोखर तिचं सगळ्यात कौतुक मला वाटतं जास्त. अशी ही फॅमिली सगळी की ज्यांच्या कलागुणांचा वारसाच आहे सगळ्यांनाच, नात असेल सगळे, त्यांच्या स्वतःच्या बहिणी सुद्धा त्यांनी सांगितलं की घरातूनच हे सगळं कलेचं बीज जे आलेलं आहे, तर ते सगळ्यांच्या मध्ये हे कला असल्यामुळे अजून ह्याच्याही पेक्षा सुंदर निर्मिती त्यांच्या घरात प्रत्येकाकडनंच होत जाणार आहे आणि आमच्या तशा शुभेच्छा पण आहेत. तर यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे इथले कोषाध्यक्ष, सातारा पुण्यनगरीचे संपादक, तज्ज्ञ पत्रकार आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, जनता सहकारी बँक सुस्थितीत आणून बँकेला एक नवीन चांगला चेहरा देण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्या बँकेचे ते माजी चेअरमन आणि आताचे संचालक देखील आहेत. आणि त्यांची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे साताऱ्यातील साहित्य चळवळ जी आहे, सांस्कृतिक चळवळ आहे, ती संपूर्ण देशात कशी पसरेल याच्याकडे त्यांचा कल आहे आणि अतिशय जोमानं त्यांचं कार्य चालू असतं. सांस्कृतिक कार्यक्रम असतील, साहित्य सेवा त्यांच्या हातनं एवढी प्रचंड प्रमाणात घडत असते. सतत साताऱ्यामध्ये वरचे कार्यक्रम होत असतात आणि सातारा पुरतच मर्यादित नाही, पुण्यात सुद्धा त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. मोठ्या बँकेची छोटी गोष्ट हे पुस्तक त्यांनी नुकतंच त्यांचं प्रकाशित झालेलं आहे, आपल्या इथेच झालं. तर असं त्या पुस्तकाचे लेखक असणारे माननीय विनोद कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. आताच आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं हे प्रकाशन झालेलं आहे. तर त्यांनी असे आपल्याला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत, तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक श्री चिटणीस प्रमोदजी खराडे, शुभानंद चिंचकर आणि ज्यांच्या पुस्तकाचं आत्ताच प्रकाशन झालं त्या कवयित्री कांचनताई सावंत, रंध्रात बिनावा छंद, त्या त्यांच्या पुस्तकाचं आत्ताच प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. कांचनताई आपल्या सातारच्या आहेत आणि त्यांच्या पुस्तकाचं साताऱ्यातच प्रकाशन होतं हे आपल्या सातारकरांच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाचा असा क्षण आहे. कारण पूर्वी साताऱ्यातल्या साहित्यिकांना असं वाटायचं की पुण्यात आपल्या पुस्तकांची प्रकाशनं व्हावी, परंतु आता पुण्यातले किंवा महाराष्ट्रातल्या इतर साहित्यिकांची प्रकाशनं चिटणीस साहेबांमुळे साताऱ्यात होत आहेत. त्यामुळे साताऱ्याचं साहित्य क्षेत्रातलं योगदान हे वाढत चाललेलं आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. महाराष्ट्र साहित्य परिषद ही 119 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे आणि ह्या संस्थेचं काम पुढे नेण्यामध्ये सातारकरांचं योगदान खूप मोठं आहे हे आपल्या सातारकरांना सुद्धा माहिती नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलन जी सुरू झाली ती बंद पडली होती 2 संमेलनं झाल्यानंतर. तिसरं जे संमेलन आहे ते साताऱ्यातच ऍडव्होकेट दादासाहेब करंदीकर लोकमान्य टिळकांचे वकील होते, त्यांनी तिसरं साहित्य संमेलन साताऱ्यात घेतलं आणि पुन्हा साहित्य संमेलनांची परंपरा सुरू झाली आणि आता ते साहित्य संमेलनाची परंपरा सुद्धा 98व्या वर्षापर्यंत आलेली. 98वं संमेलन आता दिल्लीत होतंय. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जी पुण्यातली इमारत आहे तिची सुद्धा जागा आपल्या आमच्या राजांनी त्यांना दिलेली आहे साहित्य परिषदेला आणि तिथलं एक सभागृह ज्या कांचनताई आपल्या म्हणल्या की माझे ज्यांना बघून मी शिकले किंवा ज्यांच्या कविता वाचून शिकले ते माधव जुलियन त्यांच्या नावाने माधव पटवर्धन सभागृह सुद्धा आम्ही बांधलेलं आहे आणि त्याचं इतकं सुंदर नूतनीकरण आता केलेलं आहे
की तिथं बघितल्यानंतर एक लेखना स्वरूपातलं सभागृह सुद्धा माधव जुलियन यांच्या नावानं आपल्याला बघायला मिळतं. कांचनताईंनी कवितांचे अनेक प्रकार सुद्धा आता आपल्याला सांगितले. मी कवी नसल्यामुळे त्या प्रकारांवर मी काही बोलू शकत नाही, पण साताऱ्यात जन्माला आल्यामुळं भासी मर्ढेकर यांच्यामुळं कविता वाचल्या पाहिजेत असं आवड मला निर्माण झाली. भासी मर्ढेकरांमुळेच मी साहित्याच्या क्षेत्रात ओढलो गेलो. कुठेही महाराष्ट्रात किंवा देशात मराठी भाषेसंदर्भात कुठलाही कार्यक्रम असेल तर भासी मर्ढेकरांचं नाव घेतल्याशिवाय तो साहित्याचा कार्यक्रम पूर्ण होत नाही. कारण कवी एका कवितेत जे मांडू शकतो ते कुणीही सहजरित्या एका भाषणात किंवा एका पुस्तकात सुद्धा मांडू शकेल अशी शक्यता नसते. कवितेमध्ये इतकी मोठी ताकद असते की 100 शब्दाचं 500 पुस्तक शब्दांचं किंवा 500 पानांचं 1000 पानांचं पुस्तक जे साध्य करू शकत नाही ती एखाद्या कवितेतून साध्य होतं. अशा अनेक कविता मराठीमध्ये आहेत की ज्यांनी इतिहास घडवलेला आहे किंवा इतिहास बदलण्याचं काम केलेलं आहे. आणि कांचनताईंनी तर आपल्याला बघितलं की त्या कवितांच्या प्रकारानुसार आता महाराष्ट्रभर शिकवतात. साताऱ्यात सुद्धा त्याचे 4 शिष्य आहेत. 67व्या किंवा 66व्या वर्षी वयाच्या त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित होतंय आणि त्याचा आनंद त्यांच्या भाषणातून आपल्याला दिसलेलाच आहे. त्यांनी सांगितलं की लग्नानंतर माझे सगळे एवढे आप्ते इथं जमले, पण त्यांच्या पुस्तकाचा हा बारशाचा कार्यक्रम असल्यामुळे सगळे आप्ते जमणं हे गरजेचं होतं. कारण शेवटी अशा कार्यक्रमांनाच आपण आपल्या सगळ्यांना बोलवतो. त्यांच्या कवितांचं पुस्तक PDF स्वरूपात माझ्याकडे आलेलं होतं. मी ते वाचलं, पण त्याचं विश्लेषण मी करू शकत नाही कारण मी काही त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही. परंतु मी अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये अनेक कविता ऐकत असतो, तर त्यापेक्षा उच्च दर्जाची कविता त्यांची आहे हे मात्र मी खात्रीनं सांगू शकतो. त्यामुळे भविष्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सुद्धा कांचनताईंची कविता त्यांच्या तोंडून आपल्याला निश्चितपणे ऐकायला मिळेल. आणि 2-3 वर्षात आपण निश्चितपणे कांचनताईंची कविता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कशी सादर होईल यासाठी निश्चित प्रयत्न करू. कारण तेवढा दर्जा त्यांच्या कवितेमध्ये आहे. आणि त्यांनी जरी उशिरा सुरुवात केली असली तरी आणखी अनेक पुस्तकं त्यांच्या कवितांची गझलेची यायला काय हरकत नाही. कारण आता दर्जेदार कवितांची पुस्तकं येणं गरजेचं आहे. पुस्तकं येत आहेत कवितांची, पण शेवटी त्यामध्ये दर्जा आहे का नाही आणि तो दर्जा तपासण्याचं काम झालं पाहिजे. योग्य जी पुस्तकं आहेत ती निश्चितपणे आली पाहिजेत. नाहीतर मग कवितांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा समाजातला व्यवस्थेचा बदलून जातो. तो दृष्टिकोन बदलता उपयोगाचा नाही. तर आपल्या कवितांचं सुद्धा पुनर्लेखन कवींनी केलं पाहिजे. म्हणजे हे मला सांगण्याचा अधिकार नाही, परंतु भासी मर्ढेकर हे ज्यावेळेस कविता लिहायचे तर त्यांना सुद्धा असं वाटायचं की माझी कविता उत्कृष्ट आहे का नाही. त्या काळात एवढी साधनं नव्हती, स्वातंत्र्यपूर्व काळ होता. ते त्यांच्या वडिलांना कविता लिहून पोस्टाने पाठवायचे आणि त्याच्यावर संस्कार करून वडील पुन्हा त्यांना पाठवायचे. आणि मग असं 2-3 वेळा घडल्यानंतर मग ते कवितेला अंतिम स्वरूप द्यायचे. म्हणजे भासी मर्ढेकरांसारखा मोठा कवी सुद्धा आपल्या कवितेवर पुनर्लेखन करतो. म्हणजे पुनर्लेखनाने ती कविता कमी होत नाही, उलट उच्च दर्जाची होती असं ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे. भासी मर्ढेकरांसारख्या एका कवीच्या म्हणजे 100-125 कविता त्यांच्या आहेत, पण त्याच्यावर 75 पुस्तकं इतर लेखक आणि कवींनी लिहिलेली आहेत. म्हणजे एखाद्या कवीचं 100-125 कवितांवर 75 पुस्तकं इतर कवी लिहितात. म्हणजे कवितेमध्ये किती ताकद असते हे आपल्या लक्षात येईल. कांचनताईंना मी शुभेच्छा देतो. त्यांचा कविता संग्रह निश्चित लोकांना आवडेल याची मला खात्री वाटते. आणि माझे 2 शब्द थांबवतो. मगाशी मी त्यांच्या मुलीसाठी सांगितलं तर कांचनताईंच्या पुस्तकामध्ये लाडक्या लेकीस कविता आहे. त्याच्या एक 4 ओळी तुम्हाला सांगते. नाव येऊ दे ओठांवरती आणिक गाणी केवळ माझी, जा भेटी दे माझ्या गावा जाणून घे तू कविता माझी. नकोच झुरणे नकोच रडणे नको उसासे आणि हुंदके, जीवन नसते जगणे मरणे ते तर सुंदर अंतर मधले. अतिशय सुंदर अशा या ओळी आहेत. अशा अनेक विषयांना स्पर्श खूप वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. कांचनताईंना आज स्वतःच्या पुस्तकाचा मला वाटते आनंद तर होतोच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद होतोय की त्यांचे मित्रमंडळ त्यांना भेटतंय, वर्गमित्र भेटतात, ह्याचा जास्त आनंद मला त्यांच्या चेहऱ्यावर वाटतोय. की साहजिक आहे ते आपले वर्गमित्र शाळा आठवतात
आपल्याला, आणि त्या आठवणी त्या सततच ताज्या असतात, कितीही वर्ष होऊ देत. पण आपल्याला वर्गमित्र भेटला, वर्गमैत्रीण भेटली की काही त्याच्या पुढं राहत नाही. खूप आपल्या भावना वेगळ्या असतात आणि आज तोही आनंद म्हणजे द्विगुणच झालेला आहे त्यांचा आनंद थोडक्यात. यानंतर ज्येष्ठ कवी गझलकार AK शेख, ज्येष्ठ गझलकार सुरेश भट, डॉक्टर राम पंडित, भीमराव पांचाळे यांच्यासारख्या गझलकारांनी दाखवलेल्या मार्गावरून प्रवास करत आपल्या एकापेक्षा एक सुंदर अशा गझलांनी माणूस जोडण्याचं काम करणारे असे गझलकार, प्रसिद्ध गझलकार माननीय कवी प्रमोद खराडे हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं इथं मी स्वागत करते. त्यांचे अनेक गझल संग्रह प्रकाशित झालेले आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन याद्वारे गझलांचे त्यांनी सादरीकरण केलेले आहे. युट्यूबवर भरपूर तुमचे कार्यक्रम बघितलेले आहेत. तुम्ही सुनीती लिबाई असतील त्यांचे गझलांचे भरपूर मी कार्यक्रम पाहिलेले. अनेक संमेलनातून निमंत्रित गझलकार म्हणून त्यांचा सहभाग, अनेक पुरस्कारही त्यांनी यादी इथं काही देत नाहीये, पण संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे ओळख आहे त्यांची. त्यांचा चेहरा सगळ्यांना परिचित आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीला मी शुभेच्छा देते. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांच्या आधी त्यांचा एक सत्कार, शिल्पातर्फे आमचे सत्कार होतात काही जणांचे, ते घेऊन ये सगळ्यांना. मसापचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा त्यांच्यातर्फे जेवण आहे. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे अतिशय आवडते वक्ते गायक पंडित सुरेशजी साखवणकर, विनोदजी कुलकर्णी यांच्या हस्ते यांचं प्रकाशन झालं होतं पुस्तकाचं. शिरीष चिटणीस सर, प्रकाशक शुभानंद चिंचकर, निवेदन ज्यांनी केलं आतापर्यंत त्या शिल्पा चिटणीसताई आणि स्वमूर्ती अर्थातच कांचनताई आणि समोर मानेसर होते आतापर्यंत सुनीती आहे, तुमचा महेश मोरे आहे. ओळखीचे अजूनही काही चेहरे दिसत आहेत, कारण हा हॉल काही नवीन नाही आहे. मला खूप कार्यक्रम केलेले आहेत इथे पूर्वी. तुम्हाला सातारकरांना कविता ऐकवलेल्या आहेत. 2 कार्यशाळा झाल्या तिथे, ज्याच्यात मी बोललो होतो. एक कवितांची होती आणि एक गझलांची होती. तर कुठल्याही कार्यक्रमाला, विशेषतः पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस अध्यक्ष म्हणून जाणं किंवा प्रमुख वक्ता म्हणून बोलणं हे मानाचं आहेच, आनंददायक आहे. खूप जबाबदारीचं पण काम आहे. जेव्हा इतकं चांगलं साहित्य समोर येतं आपल्या, त्याच्यावर बोलायचं म्हटल्यानंतर तयारी करायला लागते बरीच. 20-25 दिवस, महिनाभर आधी आपल्याकडे ते साहित्य येतं, आपण त्याच्यावर तयारी करतो. दिवसभराची आपली कामं झाली की संध्याकाळी आलं की ते घेऊन बसायचं, मुद्दे काढायचे आणि मग तो दिवस येतो प्रकाशनाला. आपण येऊन बसतो तिथे, त्यावेळेस जाणवतो की अरे फक्त जबाबदारीचं काम नाहीये, आनंदाचं नाहीये. थोडे गुलाबाचे का होईना पण त्याला छोटे छोटे काटे पण आहेत. बाबळीचे नसतात, गुलाबाचेच असतात, आनंद देणार आहे. ते कुठले? तर आपल्या आधी बोलणारे जे उत्कृष्ट वक्ते असतात तर ते आनंदही देतात. म्हणजे काय होतं सांगतो तुम्हाला की शिल्पात इतकं सुंदर सूत्रसंचालन करतायत. त्यांनी सुरुवात केली, ते बोलायला लागल्या आणि लक्षात आलं अरे आपण असं रात्री जागून खूप वेळ काढलेले मुद्दे होते, त्यातला एक मुद्दा गेला बरं का. शिरीषजी काय सुंदर बोललेत आज, नेहमीच बोलतात ते,
आणि त्यांनी असे 2 मुद्दे एकदम लक्षात येतात. हा, शिरीषजींनी पण आपले 2 मुद्दे घेतले. विनोदजी बोलताना तसं नशीब, मी शेवटी ताईंना म्हटलं शुभानंदला शेवटी ठेवा, मला आधी बोलू द्या, एखादा मुद्दा राहील मला बोलायला काहीतरी. तर अशा गमती जमती याच्यात होत असतात. पुस्तकाबद्दल तर बोलणारच आहे मी. त्याच्या आधी आणखीन काही जसं अध्यक्षांचं म्हटलं तसं की जेव्हा सांगितलं की साखवडकर सर अध्यक्ष आहेत, तेव्हा एक टोका खरंच माझा चुकला होता आधी. कारण इतका मोठा माणूस, खरं तर ते पोचावेत अशी प्रार्थना करतोय मी. त्यांना ऐकणं म्हणजे ते आनंदाची परवानगीच आहे. की याच्या आधी 2 वेळा असं झालंय की मी प्रमुख वक्ता होतो आणि ते अध्यक्ष होते कार्यक्रमाचे. अशाच जसं तो थोडं दडपण येतं, त्याचबरोबर आनंद पण असतो खूप, की नंतर त्या माणसाचं ऐकता येणार आहे आपल्याला. पुढच्या वेळेस काहीतरी अजून मुद्दे त्याच्यामध्ये मिळणार आहे. 2 जे कार्यक्रम झाले होते त्याच्यामध्ये एक कार्यक्रम जो होता तो मगाशी वारंवार उल्लेख आला, त्याचा जे कार्यशाळा घेतली गेली होती याची वृत्तबद्ध कवितांची पहिली कार्यशाळा घेतली गेली होती कांचनताई त्या संस्थेच्या अध्यक्ष असताना. तर तेव्हा ते अध्यक्ष होते. आणि खरं तर मी म्हणजे कांचनताई या उत्कृष्ट कवयित्री तर आहेतच, पण आयोजक म्हणून सुद्धा कशा आहेत ते त्याची स्वरूप त्या दिवशी मी अनुभवलेली आहे. की मी त्या कार्यक्रमाचा कुठलाही भाग नव्हतो. मी फक्त वृत्तबद्ध काव्याविषयी इतका मोठा कार्यक्रम इतिहासात पहिल्यांदा होतोय म्हणून तिथे उपस्थित राहणार होतो. पण ही बातमी, त्याचं नेटवर्क पण कसं आहे बघा, ही बातमी आदल्या दिवशी त्यांना कुठून तरी कळाली की मी तिथं कार्यक्रमाला ऐकायला येणार आहे. त्यांची पत्रिका तयार होती. एकदा पत्रिका तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करणं हे किती अवघड असतं हे जे आयोजक आहेत त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांनी परत झूम मीटिंग बोलवली, कार्यक्रम बदलला, कार्यक्रम पत्रिका बदलली आणि मला त्या कार्यक्रमात सामावून घेतलं. तर असं कर्तृत्व असणारी व्यक्ती, हे जे काम आहे वृत्तबद्ध काव्याचं, एक महत्वाचं काम आहे. त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की मी अशा घरात जन्माला आलो, सुदैवाने जिथे स्वतःचीच लायब्ररी होती. हजारो पुस्तकं, शेकडो मासिकं, दिवाळ्यांक आणि रोजची वृत्तपत्र तिथे यायची. मी अक्षरशः जेवताना सुद्धा माझ्या हातात पुस्तक असायचं. तर तुम्हाला आठवत असेल साधारणतः 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जी वृत्तपत्र यायची दिवाळी अंक खास करून, त्या प्रत्येक दिवाळी अंकात आणि वृत्तपत्रांमध्ये 15 दिवसात एकदा तरी कवीचं कार्टून असायचं. आठवत आहे? तुम्ही पाहिलंय कोणी? गबाळा वेश, वाढलेले केस, वाढलेली दाढी, शबनम, फाटलेले कपडे, आणि कुणाला तरी कविता ऐकवायची म्हणून तो मागे धावतोय. गेल्या 15 वर्षात तुम्हाला ते कुणाला नजरेला पडलंय का? नाही पडला. त्याचं स्पष्ट कारण हे आहे की 15-20 वर्षापासून मगाशी शिरीषजींनी उल्लेख केला त्यानुसार जी वृत्तबद्धतेकडून मुक्तछंदाकडे गेलेली कविता होती ती आमचे संतोष वाटपाडे असतील, अभिजित काळे असतील, कांचन सावंत असतील, आपल्या इथे महेश मोरे आहेत, सुनीतीजी आहेत, या लोकांनी ती ट्रॅकच्या बाहेर गेलेली कविता ही पुन्हा वृत्तबद्धतेच्या ट्रॅकवर आणली. त्याचं हे फळ आहे की ही कार्टून जी येत होती रंगचित्र कवींवरची ती बंद झाली. त्याच्यामुळे नुसते हे कविता लिहिणारेच नाही तर कवितेवरती कविता रुजावी, वृत्तबद्ध लिखाण रुजावं याच्यासाठी काम करणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांचं प्रत्येक कवीनं आभार मानणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आता शिरीषजी आणि कुलकर्णी साहेब होतेच तिथे, तर मला असं बसल्या बसल्या एक जाणवलं की सातारा ही आपली स्वराज्याची राज्याची 3री राजधानी होती. म्हणजे राजगड, रायगड आणि साताऱ्यावरनं राज्य केलं. आता कुलकर्णी सर आणि शिरीष सर साताऱ्यापासून पुन्हा साहित्याची राजधानी करतात. साहित्याचा राजकारभार जो आहे महाराष्ट्राचा सगळा हा पुन्हा साताऱ्यातून होतोय असं जाणवलं या सगळ्या गोष्टी.
आमचा शुभानंद आहे. शुभानंद बद्दल तर काय सांगू, 2002 पासूनची आमची मैत्री आहे. कुठलंही काम त्याच्यापर्यंत फक्त पोहोचावं की हा आराखडा द्यावा मला करायचा आहे, आणि तो ते इतकं सुंदर करतो. आज कांचनताईंच्या कविता इतक्या सुंदर आहेत, त्या सगळ्या त्याच्या इतक्या सुंदररीत्यानं आता पुस्तकं तुमच्या जेव्हा हातात येतील तेव्हा लक्षात येईल तुम्हाला की आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेले आहेत. आणि शिल्पाताईंनी एक त्याच्यातली कविता ऐकवली होती सुरुवातीला की जी निरंतराची धूर वाजते आत, हलकेच मिसळतो छंद कोणता ग त्यात, फुटतात उमाळे अखंड कल्लोळाचे, आवर्तून उठती ठेके चैतन्याचे. भूपती वैभव आहे मला वाटतं नाही. तर मात्रा वृत्त आहे हे, आणि मात्रा वृत्तामध्ये नॉर्मली होतं काय, कवीच्या ज्या मात्रा आहेत त्या सारख्या एकसारख्या यायला लागतात प्रत्येक वेळेमध्ये. तर ते बऱ्याच जणांना जमतं. पण त्याच्यापेक्षा दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये यती नावाचा एक प्रकार आहे. आपण शाळेमध्ये ते येऊन गेलेलं असतं, पण आपण काय ते फारसं तिकडे लक्ष देत नाही तेव्हा, कारण आपल्याला शाळेत असताना ते 1.5 किंवा 2 मार्काला प्रश्न असतो तो. तेव्हा आपल्याला सांगितलंच जात नाही की अरे हे जर आता तू लक्ष देऊन शिकला तर पुढे जाताना कविता लिहिताना तुला याचा उपयोग होणार आहे. हे जर तेव्हा सांगितलं असतं तर शाळेत असतानाच आम्ही थोडं लक्ष देऊन ते ऐकलं असतं, वाचलं असतं. तर या ओळींमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा वाचलं हे पूर्ण पुस्तक तेव्हा आनंद घेण्यासाठी वाचलं, आणि दुसऱ्यांदा मात्र आता बोलायचं आहे त्यामुळे नाही ना जरा समीक्षकासारखं वाचायला लागलं मला. कुठं काय मिळतंय का, कुठं काय मिळतंय का बोलायला. अख्ख्या पुस्तकात एकाही ठिकाणी कुठलाही ऍब नसलेलं पुस्तक आहे. इतकी जबाबदारीचं काम होत आहे की जेव्हा तुम्ही हे जाहीर करता की मी वृत्तबद्ध कवितेचं पुस्तक काढतोय, तेव्हा त्याच्यातली प्रत्येक कविता, प्रत्येक ओळ, प्रत्येक यती हा तसाच आला पाहिजे ही तुमची जबाबदारी असते. नाहीतर उद्या कोणीतरी तुम्हाला असं अरे तुम्ही असं असं बोलला होता, पण 5 नंबर यावरती ही कविता 4थी ओळ आणि हा 5वा शब्द तिथे असं असं झालंय बरं का असं, तर तुम्ही निर्धास्त राहा, तुम्हाला असं बोलणारा कोणीही भेटणार नाही. तर इतके सुंदर सगळे नियम याच्यामध्ये पाळलेले आहेत. याच्यात काय नाहीये, म्हणजे अष्टाक्षरी आहे, तामयमक आहे, ओवी आहे, सुनीत आहे, अनेक वृत्त हाताळलेली आहेत त्यांनी. मिश्र यमक आहे, म्हणजे 2 वृत्त आहेत ज्यांचं एकत्र करून वृत्तांची गुंफण करून अशा सुद्धा कविता त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. एकूण 78 कविता आहेत मला वाटतं याच्यामध्ये. आणि कविता पण सुंदर आहेत सगळ्या, आहेतच त्या. प्रेम हा तर कवितेचा पण आणि कवीचा पण, म्हणजे कवी कवयित्री सगळ्याच आलं त्याच्यामध्ये. माणसाचाच म्हणा हा स्थायी भाव आहे, आणि कविता सुरुवातच तिथून होते, प्रेम भावनेतून असं मला कायम वाटतं. मी असं म्हणतो की माणूस प्रेमात पडला की कविता लिहितो, आणि प्रेमभंग झाला की तो गझलेकडे वळतो. कारण ही जोडी अशी विरहाच्या थोडी जवळ आहे, जास्त विदरेच्या जास्त जवळ आहे, पण दोन्ही वृत्तबद्ध प्रकार आहेत. हे महत्वाचं त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये आणखीन एक 2 ओळी मी ऐकवतो तुम्हाला की तलब रेशमी कायेवरती चांदण उठणे सर्वांगाला. ते चांदण उठणे हा कुठून आला शब्द, असं मी पुढची वेळ वाचायची विसरून गेलो. उठणं ठीक आहे, चांदणं ठीक आहे, कॉमन गोष्ट आहे ना. कवी काय करत होतं, चांदण्यांचं उठणं लावतीये. आणि पुढची वेळ पण बघा त्याच्यामध्ये की काळोखाच्या पडद्यामागे लावून घेते तलम धुक्याला, रसरसलेली यौवन काया, चांद नभीचा चोरून बाहेर सोडून वस्त्रे काठावरती, पहाट रमणी नाते आहे. पहाट रमणी नाते आहे, म्हणजे लय बघायला सुद्धा इतकं सुंदर सगळं.
तनुलतेवर थेंब जरीचे दवबिंदूंच्या बरसातीचे. तनुलता, तनु माहितीये, लता माहितीये, तनुलता शब्द इतके नाद मधुर आहेत सगळे. थेंब जरीचे, जरीचे थेंब, काय कल्पना आहे. असं बोलतो तेव्हा सुद्धा, वाचतो तेव्हा इतकं सुंदर वाचून जातं. कारण असं म्हणतात की आपण जेव्हा कुठली गोष्ट वाचतो तेव्हा ती आपल्या डोळ्यासमोर आधी उभी राहते, मेंदूमध्ये तिचा पिक्चर तयार होतं. त्यामुळे या कविता अशा आहेत की ज्याला सुंदर पेंटिंग्स सुद्धा म्हणता येईल अशा कविता आहेत या सगळ्या. मी कविता ऐकली किंवा मी पेंटिंग पाहिलं तर याच्यामध्ये मी कविता पाहिल्या तुमच्या वाचताना, असं म्हणेन मी या कविताबद्दल. प्राजक्त हे वनहरिणी मला वाटतं, आणि अतिशय सुंदर अशा सगळ्या कविता याच्यामध्ये. आणखीन एक कविता आहे की गोकुळ नांदो घरात माझ्या यादव राजा कृपा करी, पार्थ सखा हो समोर बसली वाट दावरे रणांगणी, काळ बदलला युगी सरले जगे झाले भयकारी, लज्जा रक्षण करण्यासाठी स्वयंरक्षिता करणारी. बघा ना की वैयक्तिक जे आहे आपल्या दुःख वगैरे मांडणाऱ्या गोष्टी तर आहेतच, ते येतातच कवितेतून, आनंद येतो. पण याच्यात बहुतांशी कविता अशा जाणवल्या मला की कांचन सावंत स्वतःसाठी काहीच मागत नाही. त्यांच्या ज्या प्रार्थना कविता आहेत ना काहीतरी, त्या ते मागणं सर्वांसाठीच आहे, समाजासाठीच आहे, भगिनींसाठीच आहे, माणसासाठीच आहे, झाडांसाठीच आहे, वेलींसाठीच आहे. हा खूप विशेष पैलू आहे की माणूस स्वतःचा विचार न करता, फक्त स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा सुद्धा तो जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा तो खऱ्या अर्थानं माणूस होत जातो, असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. एक गोष्ट आवर्जून नमूद करेन मी की एकेकाळी मग सगळ्यांना विसुब बापट नाव ऐकलं असेल तुम्ही. विसुब ते मुख्य आपल्या सांगलीचेच, वेगळ्याच वेगळ्या मूळ गाव त्यांचा, आणि प्रोफेसर माणूस होता इकॉनॉमिक्सचा. आणि एकदा तासाला वर्गात जात असताना लयबद्ध कविता त्यांचे कोणीतरी सहकारी प्रोफेसर लय तोडून शिकवत होते, ते सहन नाही झालं म्हणून नोकरीचा राजीनामा देऊन कविता पोचवण्यासाठी जगभर फिरलेला माणूस. तर त्यांच्याबरोबर मी इतका प्रवास केला, म्हणजे ते राहायला मुंबईला होते, मी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातला सातारा, कोल्हापूर, सांगली तर कुठलाही दौरा असला की ते मला फोन करायचे की उद्या मी पुण्यात येणार आहे, परवा आपल्याला साताराला जायचं, सांगलीला जायचं, कोल्हापूरला जायचं. मग बस टेम्पो ज्याच्यात मिळेल ती जागा बघून आम्ही यायचो, प्रवास करायचो. तर एक दिवशी बोलता बोलता ते मला असं म्हणाले होते की प्रमोद, इतकी खंत वाटते आता की कविता खूप मिळत आहेत मला वाचायला, पण जे जुने प्रकार होते म्हणजे लावणे लिहिणारे कमी झाले, पटका तर कोणी लिहित नाही, सवाल जवाब हा तर संपलाच आहे, विषय संपलाय म्हणे. की ते कवितेचे प्रकार सांगायला सुरुवात केले की 3-3.5 मिनिटं कवितेचे प्रकार ऐकवायचे. आणि माझ्या स्मृतीने मी जे बोलतोय ते असे फटफट फटफट फटफट, म्हणजे किती प्रकार आहेत फक्त कवितेचे त्याचे. तर कांचनताईंच्या संग्रहामध्ये मला फटका सापडला. फटका आहे, लावण्या आहेत. लावण्याचं तर म्हणजे मी अनेक गझल वाचल्यात आतापर्यंत. आनंदकंद वृत्तामध्ये गझलकारांचं अतिशय लाडकं वृत्त आहे, पण आनंदकंद मध्ये लावणी लिहिली आहे त्यांनी. इतकं म्हणजे प्रभुत्व मिळवणं म्हणजे काय असतं, मला कायम असं वाटत आलं की कला, मग ती कुठली कला असो, ती माणसाला खूप काही कधीच मागत नाही, मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. त्याला कुठल्याही माणसाला फक्त एक गोष्ट वाटते, ती म्हणजे त्याचं आयुष्य. कलेला आयुष्यच द्यावं लागतं. जेव्हा तुम्ही कलेला आयुष्य द्याल तेव्हा कला भरभरून तुम्हाला देते, आणि तेव्हाच देते.
कांचनकडे बघताना असं वाटतं ते उत्कृष्ट कविता तर लिहितात, वृत्तबद्दल लिहितात, सुंदर चित्रही काढतात. पुस्तकातली रेखाचित्र बघून मी अवाक झालो, अवाक, इतकी सुंदर आहे ती. त्याचं ते काही तर अशी आहे त्याच्यात समितीजी करतात ते वन लाईन ड्रॉइंग काय म्हणतात ते, तर ते म्हणजे अशी सुरू केली त्याच्यात आणि त्याच्या पुढच्या जर दुसरी लाईन काढायची झाली तर जिथे सुरू केली तुम्ही ती लाईन आणि जिथे संपवली आहे तिथे त्या आधीच्या रेषेत कुठे कमी जास्त अंतर नको असतं आणि कुठेही नाही येते. म्हणजे त्याची रेखाचित्र हे वृत्तबद्ध काव्य असं म्हणायला पाहिजे आणि कविता ज्या आहेत त्या वन लाईन ड्रॉइंग सारख्या आहेत. इतकं ते समायोग झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि प्रत्येकाच्यात मास्तरी आल्याशिवाय होत नाही. याच्या आधी एकच व्यक्ती अशी मी पाहिली ते म्हणजे डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी नावाचा फार मोठा माणूस आहे महाराष्ट्रात होऊन गेला. त्यांची पुस्तकं वाचली असतील तुम्ही, अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे जीवशास्त्राचे प्राध्यापक होते, नॅशनल डायव्हर्सिटी भविष्यवाणी असं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, गझल नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, मॅरेथॉनचे जनक ते आहेत, महाराष्ट्रात मॅटवरची कुस्ती त्यांनी सुरू केली. इतकं सगळं आणि अतिशय शांतपणे करायचंय. कुठे असं अरे खूप धावपळ आहे मला असं कुठे नाही, शांतपणे एवढ्या सगळ्या गोष्टी. तसं कांचनताई एवढ्या सगळ्या गोष्टी एका वेळी असं शांतपणे कशा करू शकतात हा आता कानमंत्र मी त्यांच्याकडून घेणार आहे कार्यक्रम जमल्यानंतर. आनंद केंद्रामध्ये केलं होतं तर एक फक्त अपेक्षा अशी व्यक्त करायची आहे त्यांच्याकडून की जसा फटका लिहिलाय, लावणे लिहिल्या सुंदर, तसा एखादा सवाल जवाब तुम्ही लिहावा. तो सवाल जवाब विसुहोपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन. तर खर तर मला हे प्रत्येक कवितेवर काहीतरी बोलावं वाटते. एक सुंदर संग्रह आहे पण आधीचे वाक्य खूप म्हणजे तेही बोललेले आहेत खूप चांगलं. सुभानंदला पण बोलायचं आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ तुम्ही पाहिलं, शिल्पाजी अप्रतिम मुखपृष्ठ केलेलं आहे, फार सुंदर मुखपृष्ठ झालेलं आहे, अतिशय आवडलं. तुझं फ्लो आहे कमाल आहे, कमाल. म्हणजे दोन्ही बाजूने झाडही असं जिवंतपणा जाणवलं त्याच्यात. म्हणजे जसं कवित्रीला जसं ओढ आहे झाडाकडे जाण्याची तितकीच ओढ किंवा ते चैतन्य त्या झाडांमध्ये सुद्धा जाणवत आहे आणि आपली रेखाचित्र पण. तर मगाशी जसं शिरीषजी म्हणाले त्याप्रमाणे त्यांची आणखीन पुस्तकं येवोत अशा मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबाचंही, सावंतसाहेबांचं आणि या सगळ्यांचं कौतुकही करतो आणि त्यांचे आभारही मानतो की एक व्यक्ती जेव्हा कुठल्या तरी क्षेत्रामध्ये पुढे जाते इतकी, तर तेव्हा त्यांच्या घरच्यांचा तेवढा तो सपोर्ट लागतो. त्याच्याशिवाय शक्य होत नाही. म्हणजे त्या व्यक्तीचं जेवढं ते श्रेय असतं ते श्रेय त्याच्या पूर्ण कुटुंबाचं असतं. ते श्रेय हा पुस्तक सोहळा त्या कुटुंबाचा आहे, त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींचा आहे. सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून नमस्कार करतो आणि थांबतो. धन्यवाद. असं हे बोललेले आहेत. मंडळी, आतापर्यंत या सगळ्या कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे सरांच्या शाळेचे शिक्षक इंगळे सर इथे आलेले आहेत. तर यांचा सत्कार श्री सावंतांनी करावा असं मी विनंती करते. पुस्तक देऊन त्यांचा सत्कार होईल. सगळ्यात टाळ्या वाजवा. सामाजिक कामाला येऊन रेकॉर्डिंग करणं, दुसऱ्या दिवशी युट्यूबला टाकणं इतकं सोपं नाही. म्हणून ते न कंटाळता माझ्या विनंतीला मान देऊन कायम येतात. तेव्हा आजचा सगळा प्रोग्राम तुम्हाला बहुतेक संध्याकाळी किंवा जास्त उद्या सकाळी. पुणे साहित्य जगतातून पुण्याची प्रातिनिधिक रूप म्हणून सुनीती लिमये इथे आलेले आहेत. त्यांचा सत्कार शिल्पा सावंत मराठी इतक्या मोठ्या पदापर्यंत गेलेली आम्हाला तिला खूप अभिमान आहे. सारखी खाली जातात आत येत आहेत, बसायला कुठं जागा नाही, तुरुंब भरलेले शिरीष सर. आता ते विचारतात पुस्तकं येते किती घेणार आहेत, मला जाताना आकडा सांगा. तर सगळ्यांनी ते पुस्तकं घ्यायची. मी 10 कॉप्या मला पाहिजे. वा वा वा, विनोद माझ्या मित्रांना देणार आहे. अरे बाबा, पहिले तर सत्कार करू दे.
सगळे माझे मित्र आले, चंदू आलेला आहे, माझा वर्गमित्र आहे. आम्ही उंचीनं कमी मंडळी सगळे पहिल्या लाईनीत हुशार मंडळी, त्यात हा एक असायचा, पुढच्या लाईनीत आम्ही पण असायचो. पुस्तकाचे प्रकाशन ज्यांनी केलेले असेल शुभानंद चिंचकर, पुणे. काव्यलेखन, गझल लेखन करणारे प्रिंटिंग व्यवसायापासून सुरुवात करून प्रकाशन, संपादन आणि मुद्रित शोधन ही आवड जोपासत स्वयं प्रकाशनद्वारा आयोजित 63 पुस्तकाचे आजपर्यंत प्रकाशन करून यशस्वी वाटचाल करत असणारे प्रकाशक माननीय शुभानंद चिंचकर. आता खराडेंनी पण आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की किती तत्परतेने, प्रेमाने अगदी हे सगळं काम करतात. कधीही त्यांना सांगा तर खरोखर आवड त्यांनी ही जोपासलेली आहे आणि त्यांचं एक नाव त्यांनी पुण्यामध्ये सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. तर असं त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या आजच्या कार्यक्रमाला लाभलेली आहे, तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेले सातारकर रसिक यांना विनम्र अभिवादन. खरं तर प्रमोद म्हटल्याप्रमाणे सर्वांनी सर्व काही बोलून झालेले, माझ्यासाठी काही मुद्दे शिल्लक राहिलेले नाही. एक अनौपचारिक आणि अतिशय हृदय असा सोहळा इथे संपन्न झालेला आहे. केवळ एक अनौपचारिक कार्यक्रमात 2 शब्द बोलणार आहे. तर आज हा रंध्रात भिनावा छंद या कांचनताईंच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे. कांचनताईंची माझी जशी ओळख सांगायची झाली तर पूर्वी गोदातीर्थ प्रकाशन ज्यामध्ये ज्या मार्गदर्शन करत होत्या वृत्तबद्ध कविता लेखनासाठी, तर गोदातीर्थ प्रकाशनची कामं देखील मी बरीच केलेली आहेत, प्रिंटिंगची कामं केलेली आहेत. तर त्यातले बरेच जे कवी होते, कवयित्री होते, त्यांच्या मनोगतामध्ये कांचनताईंचा उल्लेख असायचा की त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं मी त्यांना ओळखून होतो की बाबा ह्या वृत्तबद्ध कविता लिहिणाऱ्या आणि अतिशय छान परीक्षण मार्गदर्शन करणाऱ्या कवयित्री, एवढीच माझी त्यांची ओळख होती. पण नंतर मला प्रमोदचा फोन आला. प्रमोद हे माझा फार जुना मित्र, त्यांनी सांगितलेच आहे की 2002 पासून आमची गझलेमुळे मैत्री आहे. तर त्यांनी सांगितलं की मला असं कांचनताईंचं पुस्तक करायचं आहे, तर तुला फोन करते. आणि त्याप्रमाणे मग कांचनताईंनी मला फोन केला आणि आमचं मग काम वगैरे सुरू झालं. आणि त्यांनी एक थोडासा इशारा देऊन ठेवला होता की जरा कडक येतो का, सांभाळून. म्हणजे मलाही तशी कल्पना होती की बाबा जेव्हा मार्गदर्शन किंवा नवोदितांना जेव्हा कविता शिकवली जाते तेव्हा थोडं प्रसंगी कठोर व्हावं लागतं, रोखटोक व्हावं लागतं. तर त्या पद्धतीने थोडासा त्यांनी इशारा देऊन ठेवला. पण नंतर असं बोलताना सांगितलं की मी तळेगावला राहते. म्हटलं माझी मिसेस तळेगावचीच आहे. मग तिथं थोडासा जरा मोकळेपणा आला आणि नंतर मग आमचं काम सुरू झालं. आणि कविता तपासत असताना एका कवितेमध्ये असाच एक काहीतरी ग्रामीण शब्द आला. तेव्हा मी त्यांना मेसेज टाकला की बाबा थोडासा खटकत नाही का जरा हा शब्द. तर त्यांनी सांगितलं अरे त्या शब्दामध्ये आवेग आहे, म्हणजे तो शब्द तिथं पाहिजेच, हा ग्रामीण भागातला शब्द आहे, मी सातारकडचे. अरे छान, तुम्ही सातारचे? म्हटलं माझं मूळ आहे सातारच आहे. म्हणजे तसं आमचं मूळ गाव म्हणजे मान तालुक्यातलं म्हसवड, म्हणजे सातारा जिल्ह्यातच. म्हणजे हा एक योग जुळून आला. पुन्हा आमच्यामध्ये जरा आणखी मोकळेपणा आला. आणि ह्याच्या पुढे जाऊन आणखीन ते म्हणाले की म्हणजे असंच बोलणं की बाबा मी काहीतरी रेखाचित्र वगैरे पण काढणार आहे. अरे म्हटलं हे पण आपल्यामध्ये एक साम्यच आहे. म्हणजे अशा प्रकारे काही योगायोग जुळत गेले. वेवलेंग जुळणं म्हणतात, त्या प्रकारे वेवलेंग जुळली आणि अशा प्रकारे याचं काम सुरू होत राहिलं. तर
त्यांच्या कवितेबद्दल आता सगळ्यांनीच बोललेलं आहे, त्यामुळं त्याविषयी मी फारसं काही बोलणार नाहीये. पण फक्त एक सांगता येईल की त्या सगळ्याच कलांमध्ये जवळपास पारंगत आहे. आपण आता सगळ्यांच्या भाषणांमधून ऐकलं की चित्रकला असेल, सुगम संगीत त्या शिकलेल्या आहेत, भरतनाट्यम शिकलेले आहेत, चित्र सुद्धा इतकी सुंदर चित्र त्यांनी रेखाटलेली आहेत, ते तुम्हाला पुस्तकामध्ये पण पाहायला मिळतील वेगवेगळ्या कवितांमध्ये वगैरे. शिवाय त्यांच्यामध्ये आणखी भरतनाट्यमचं तर कॅलिग्राफी त्या शिकतात आणि विशेष म्हणजे जलरंगातली चित्र प्रकाशन पुथूर नावाच्या एका वेल-नोन चित्रकलाकडे त्या शिकतात. तर ती सुद्धा आमची एक समान आवड आहे. म्हणजे त्यांनी मला पाठवली होती चित्र, तर इतकी सुरेख चित्र काढलेली आहे. तर ह्या सगळ्यांचं प्रतिबिंब कुठेतरी त्यांच्या कवितांमध्ये सुद्धा, म्हणजे प्रमोद मागाशी म्हणाला की त्यांच्या कविता सुद्धा अशा पेंटिंग सारख्या आहेत की आपल्या डोळ्यापुढे ते चित्र उभं राहतं. तर अशा अतिशय सुंदर कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर सगळ्यांना माझी हीच विनंती राहील की सगळ्यांनी हे पुस्तक आवर्जून विकत घ्यावं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे की केवळ नुसतं टाळ्या वाजवून जमणार नाही, तर त्या पुस्तकाचा तुम्ही जरूर आस्वाद घ्या. आणि अतिशय सुंदर अशा पुस्तकासाठी त्यांचं अभिनंदन. आणि विशेष म्हणजे याचं पुस्तकाचं जे मुखपृष्ठ केलं ते त्यांच्या शिल्पा मराठे, तर यांनी अतिशय ते सुंदर मुखपृष्ठ केलं की त्यांना जेव्हा सोशल मीडियावर त्यांनी ते पोस्ट केलं तेव्हा प्रत्येकाने विचारणा केला की मुखपृष्ठ खूप सुंदर झालंय, कोणी केलंय. त्यामुळे शिल्पाताई तुम्ही सुद्धा तयार राहा पुढे मुखपृष्ठ वगैरे करण्यासाठी, तुम्हाला त्या ऑर्डर येतील. तर सर्वांना अशी विनंती आहे की सर्वांनी पुस्तक विकत घ्या आणि त्यांना अभिप्राय देखील जरूर कळवा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सगळं भट्टी सगळी छान जमून येणं आणि शेवटी ती पूर्णत्वास ते काम जाणं, तर हे एका प्रकाशकामुळेच खरं साध्य होतं. पुस्तक जर सर्वतोपरी सुंदर व्हायचं असेल तर प्रकाशकाची भूमिका अत्यंत व्यक्ती महत्वाची आहे. आणि असे कांचनताईंना खूप छान प्रकाशक या सगळ्या प्रवासामध्ये लाभलेले आहेत. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. आभार प्रदर्शनाचं काम यानंतर होईल. तत्पूर्वी या पुस्तकातल्या 4 ओळी. मुक्तक आहे. अश्रूंची ही कंठी सुंदर मणी मेखला हार, कशास देतो मला विधाता रत्न रुपेरी भार. नकोच आता हार तुरे अन नको बेगडी शान, उजेड दे रे पावला पुढे ने काळोखा पार. अतिशय सुंदर अशा या मला भावल्या त्यातल्या 4 ओळी. यानंतर अशा बऱ्याच कविता त्यांच्या आहेत. आता सगळ्याचा उल्लेख करणं, पण रावण ही कविता सुद्धा त्याच्यामध्ये खूपच सुंदर आहे. लाडक्या लेकीस मगाशी मी सांगितलं. सरळ मनाच्या बाया ही तर खूप आवडली मला, की त्या पूर्वीच्या बाया आणि आताच्या बाया, त्या पूर्वीच्या बाया त्यांच्या त्या सगळ्या सवयी किंवा वावर ते कुठेही जाणवत नाही आता. हे प्रत्येकाला खटकणारं आहे प्रत्येकाच्या मनातलं. रावण खूप 2 ओळी सांगतेच मी. कुंपण अस्थिर भवतालाचे गायब लक्ष्मण भ्राता, ओढून घ्यावी लक्ष्मण रेषा मनात कायम आता. खूप सुंदर, एकापेक्षा एक आहेत अशा. जलधारा म्हणून आहे, खूप छान आहे. आता वेळेअभावी काही इथं सांगता येत नाही. या कविता संग्रहाची इतकी सुंदर निर्मिती होण्यामागे खूप जणांचे जादुई हात असतात, प्रेममय भावना असतात. कांचनताईंना या सुंदर प्रवासात सर्वतोपरी सहाय्य करणारी वाचक, समीक्षक, प्रशंसक इत्यादी भूमिकांमध्ये शिरत उत्तम कविता कशी साकारेल हे पाहून या संग्रहाचं इतकं सुंदर आणि बोलकं मुखपृष्ठ तयार करण्यात यशस्वी होणारी कांचनताईंची मुलगी लाडकी लेक शिल्पा मराठेंचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. खरोखर आपल्या म्हणजे तिने ते सगळं काम बघितलंच, पण समीक्षकाची पण जबाबदारी तिने पार पाडली. की समीक्षक हा हवाच, त्याशिवाय तुमची प्रगती होणारच नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि लेखनाच्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये तर हे फार महत्वाचं आहे की नुसतं छान छान सगळ्यांनी म्हणून उपयोग नाही. आपणही आपल्याला मनाला आपल्या कलाकृतीला मार्ग देऊन रिकामे होतो, पण समीक्षा हवी कुठल्याही गोष्टीची. आणि आपल्या घरातला जर समीक्षक असेल तर ते जास्त उत्तम. आणि ही अवघड जबाबदारी मी म्हणते ती तिने अतिशय लीलया पार पाडलेली आहे.
तर या संपूर्ण इतक्या देखण्या कार्यक्रमाचे शेवटी आभार मानण्याचं कामही सुंदर काम तिच्याकडे आलेलं आहे. तर तिने आभार प्रदर्शनाचं काम करावं. हा इथं बोलायला पेंड नाही, सांगायचं तात्पर्य असं होतं, जरी मराठी भाषेमधून शिकलो पण नंतर एकदा 10वी त्यावेळच्या 11वी नंतर बाहेर पडल्यानंतर पुन्हा मराठीशी फारसा संबंध नाही. कॉलेज एज्युकेशन इंग्लिश मिडियम झालं. सर्व्हिस साऊथ इंडियन बँक मध्ये झाली, त्यामुळे आमच्या साऊथ इंडियन बँक मध्ये हिंदी चालत नाही, मराठी चालत नाही, कन्नडी चालत नाही, फक्त इंग्लिश आणि इंग्लिशच होतं. त्यामुळं ह्या भाषेचा इतका मागं गेलो जेव्हा घरात हे गोराळ सुरू झालं तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल. ऊस असतो ना, ऊस त्याच्यामध्ये गेलं तर चिपाट तयार होतं असं माझं चिपाट एकट्याने मी बोलला असतो तर कदाचित अंगावर आला असतो, सगळे बरोबर होतो. असं हा थोडासा विनोदाचा भाग थोडा झाला. बऱ्याच लोकांनी पुन्हा एकदा त्याच्या मागं बोलतो त्याच्या मागं प्रत्येकाला पुन्हा चिठ्ठी सराकडून मिसेस चिठ्ठीस पर्यंत सगळे माझे होते, तो होता. ऍक्च्युअली तसा काय आपला पिंड नाही. खऱ्या अर्थानं बँकिंग क्षेत्र असं एक वृक्ष क्षेत्र आहे की जिथं प्रत्येक पैसा हिशेब दिला जातो. आणि या सगळ्यांनी सांगितलं इथं पैसा, हे तर शब्दाचं असं पसरून त्यात असं वाटतं की आपण कुठं आहे काही समजतच नाही, कारण आम्हाला सवय लागली पैसा हिशेब ठेवायची. पैसा हिशेब ठेवल्याशिवाय बँकेचं बॅलन्स बुक टॅलीच होत नसेल आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ओपन होत नसेल. अशा वातावरणात जगलेला प्राणी यात किती पारंगत झालं, त्याची काय अवस्था झाल्याचं हे सांगण्यासाठी फक्त याचा उल्लेख केला, बाकी काय करत. पुन्हा एकदा सांगितले की आता मग सांगितलं तुम्ही बोलता का, मी शक्यतो बोलायचं नाही असं ठरवलं होतं. कारण शेवटी हा पुन्हा शब्द आला कौटुंबिक म्हटल्यानंतर आपण उभं राहिलं पाहिजे, चेहरा दाखवला पण अन्यथा ते कौटुंबिक म्हणायला शब्द थोडा कमी पडेल म्हणून मी उभा राहिला, अन्यथा माझा उभा राहण्याचा उद्देश नव्हता. नेहमी माझी किती बोलावं कसं बोलावं. मी कॉन्ट्रॅक्टर भाग असा की माझ्या बँकेमध्ये एक डेव्हलपमेंट बँकर म्हणून राहिलो का, तर त्याचा एक दुसरा भाग होता. आणि त्यामध्ये हे सगळं करत असताना मी माझी इंट्रोडक्शन करून देताना असं करून, बाय बर्थ आय एम अ फार्मर, कुटुंबात शेतकरी जन्म झाला. बाय प्रोफेशन आय एम अ बँकर, बँकेचा व्यवसाय केला आयुष्यभर. आणि नंतर बाय चॉईस आय एम अ लेक्चरर. मी माझ्या कॉलेजमध्ये, म्हणजे माझं कॉलेज इन द सेन्स प्रत्येक बँकेची स्टाफ ट्रेनिंग कॉलेज असतात. आमच्या बँकेची तशी 5 ते 7 देशभरात कॉलेज. माझं एक रेकॉर्ड बँकेमध्ये तयार झालं होतं की मी असा ऑफिसर होतो की ज्यानं मॅक्झिमम काळ लेक्चरशिप केली. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, अशी इतकी माणसं बघितलं तर मला खाली बसवतच नाही, आपण काहीतरी बोलावंच अशी इच्छा होती. पण माझा क्लास असायचा तो 75 मिनिट्स, तुम्हाला न परवडणार होता. आणि माझं भाषण असायचं किंवा विषय स्ट्रक्चर्ड असायचं. हे आगळ बगळ आमच्याकडे काही नसायचं, कारण ते कमर्शियल इन्स्टिट्यूशन आहे. प्रत्येक तासाची किंमत मोजली जायची. 50 ऑफिसर मॅनेजर समोर बसले असेल, त्याचं जर वर्क काढलं तर ते कित्येक लाखात जातं. त्यामुळे आम्हाला एक शब्द सुद्धा इकडे टाकायला लागायचं नाही. आणि माझं साधारण वैशिष्ट्य म्हणजे मी स्टाफ ट्रेनिंग कॉलेज मुंबई, स्टाफ ट्रेनिंग कॉलेज बडोदा आणि नंतर अपेक्स कॉलेज मणिपालला. त्यामुळे इतकं त्यात म्हणजे उरपडलेलं होतं की एक शब्द सुद्धा बाजूला न जाणार शब्द. म्हणून मी बोलताना म्हटलं होतं मी सुरुवातीला मी बोलणार नाही, कारण शेवटी फारसा आवडत नाही हा विषय. स्ट्रक्चर म्हटलं की आवडतो. मग त्यांनी सांगितलं ते कुठले तरी काय तुम्ही तणू वेली वगैरे मी सुद्धा पहिल्यापासून माहिती. आता हे शब्द काय बोलावं आपण आहे का, म्हणजे आपली लिमिटेशन सुद्धा त्यातमध्ये दिसायला लागली. असं काय हरकत नाही. तर स्ट्रक्चर बोलणाऱ्या माणसाला हे थोडंसं जड जातं. तरी सुद्धा कधीतरी एकदा ऐकलं होतं की बाबा हे कवी फार मोठे असतात, काहीतरी त्यांच्या डोक्यात कल्पना मोठ्या असतात, त्याचा आवाका मोठा असतो वगैरे. आम्ही थोडस दबूनच राहतो का मोठ्या बोलता परत कुठेतरी पोचलं नाही. पण मी एकच शब्द त्यावर कोणतरी बोललो होतं, कवी किती मोठा असतो, जे न देखे रवी ते देखे कवी. हे अवघड काम आहे किंवा. तर अशा वातावरणात माझी थोडीशी गोची झालेला मनुष्य आहे मी. गोची तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, शुभेच्छा त्याला दिल्या, त्यामुळे माझं एक परम कर्तव्य ठरतं त्याला आता दिला होता सपोर्ट, त्यापेक्षा जरा जास्त सपोर्ट देण्याची मी तुमच्या वतीने काही आभार प्रदर्शन माझी कमी का करणारच आहे. पण त्याच्या अगोदर थोडंसं सांगावं वाटतं की चिटणीस फॅमिली काम करतात, पतसंस्थेसारखं काम घेतात, सामाजिक. पण हे बोलताना जे काय बोलले ना ते खरंच असटॉनिशिंग. म्हणजे कसं मला
ते मला सांगितलं मी 15 वर्ष इंग्लिशमध्ये लेक्चर दिल्यामुळं मराठी शब्द म्हणून मी आता सुद्धा हे सगळं तुम्हाला बोलतोय ते सगळं मराठीत घेऊन आणला अगोदर, म्हणजे इथं आल्यानंतर आपली कोणा अडचण व्हायला नको म्हणून. तर हे 2 माणसं आहेत ते म्हणजे त्यांचे जे कामाचा आढावा आवाका आणि ती काम करण्याची पद्धत आहे ना, म्हणजे रिअली म्हणजे तोंडावर मी थोडासा स्तंभित झालेलो मनुष्य. सुरुवातीला त्यांनी केलं तर मला राहुल नाही, मी सुरुवातीला बोलू दाखवलं की त्याने तो आवाका घेतला ना, म्हणजे आता मला नवीन असेल कसंही असेल पण त्यांनी छान चालू केलं. आमचे प्रकाशक आहेत, चिकित्सक आहेत आणि आमचे जे प्रमुख पाहुणे होते त्यांनी सगळ्यांनी जे काय बोललं ते माझ्यासाठी जर नवीन होतं. मी कधी असे कार्यक्रम अटेंड केलेले नाही, कधी त्यात म्हणजे सहभागी होण्याचा जर लांबचाच प्रश्न आहे. त्यामुळे मला एक वेगळा अनुभव आज मिळाला, वयाच्या ह्या स्टेजला मिळाला. तो एक योगायोग म्हणायचे की आणखी काय म्हणायचं तो सोडून देऊ आपण प्रत्येक. पुन्हा एकदा सर्वांचे कौटुंबिक म्हटल्यानंतर माझे कुटुंबातले नातेवाईकातले सगळी मंडळी आलेले आहेत आणि त्यांनी एका फोनवरती सुद्धा सगळ्यांनंतर त्या सर्वांचं आपल्या सर्वांचं मित्रमंडळीचं माझ्यातर्फे धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. मी पण जास्त बोललेली नाही अशा ह्याच्यावर, आणि ते साहित्यातले दिग्गज लोक आहेत तिथे. मराठीशी संपर्क जसे माझे वडील म्हणाले त्यांचा नाहीये, तर माझा अजूनच कमी आहे मराठीशी संपर्क. त्यामुळे माझेही काही नोट्स घेऊन आले तिथे. हातात दे ना, हातात काढून द्या. डॅडींनी काम माझं अर्ध स्वतः पेललं, त्यामुळे धन्यवाद, तुमचे आभार पहिले. आणि इतका सुंदर नृत्य तुम्ही म्हणाला सोहळा पार पडला, त्याची सूत्रसंचालनाची अगदी जबाबदारी सक्षमपणे पेलल्याबद्दल तुमचे अनेक आभार. खूपच सुंदर केलं, डॅडींनी कौतुक केलं मगाशी. पण शिल्पाताई चिटणीस तुमचे आभार पटले, लेडीज फर्स्ट. आणि त्यानंतर दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि मसापचे कार्यवाह श्री शिरीषजी चिटणीस, तुम्ही तर प्रोत्साहन आणि बाहेरचे प्रेरणास्थान मम्माचं, त्यामुळे विशेष आभार तुमचे. ज्येष्ठ गझलकार माननीय प्रमोदजी खराडे, तुम्ही सखोलपूर्ण अभ्यासपूर्ण असा हे भाष्य करून संग्रहाचं प्रिव्ह्यू दिला सगळ्यांना. आय थिंक ते खूपच महत्वाचं काम आहे. सगळ्यांना आता जाणवलं असेल की काय आहे या पुस्तकात, त्याची जी थोडीशी रुकटूक वाटत असेल की काय पाहणार आहोत आपण, त्याची प्रिव्ह्यू त्याबद्दल धन्यवाद. स्वयंप्रकाशनचे प्रकाशक माननीय शुभानंद चिंचकरजी, या संग्रहाला तुम्ही मूर्तरूप दिलं आणि इतकं सुंदर मूर्तरूप दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि लेट मी से, आपले खूप वेळेला संभाषण झाले आहे त्याबद्दल, तेव्हा तुम्ही पेशन्स ठेवला त्याबद्दल धन्यवाद. आणि येस वी कॅन हे ॲटिट्यूड जे दाखवलं की येस सगळं करता येईल, येस येस, आणि थँक्यू फॉर दॅट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे सगळे जे उपस्थित आहेत तुम्ही सगळे, त्यांचे आभार मानायचे आहेत मला. अगदी मला वाटतं सगळ्यांनी जे बोलून दाखवलं, इतके आपले मित्रमंडळी तुम्ही सगळे इथे आहात, गुरुजन आहेत इथे, तुम्ही इथे उपस्थित राहून जे कौतुक दर्शवले आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि इतका चांगला प्रतिसाद पहिल्याच दिवशी तुला एवढ्या ऑर्डर्स पण मिळत आहेत, खूप छान धन्यवाद. आणि डॅडी तुम्ही बोलला नाही पण आय थिंक तुमचा इथे जो पाठिंबा आहे, तुमचे धन्यवाद. तुम्ही एकमुख काय म्हणतात खरीर तुमचा पाठिंबा आहे त्याबद्दल धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाची सांगता एका प्रीतिभोजनाने होणार आहे, त्याचे आयोजन मिस्टर सावंत यांनी केलेले आहे त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे इथून आपण सगळेजण जेवायला जाणार आहोत त्याच्यानंतर, तर त्याबद्दल आभार. आणि आजची उत्सव मूर्ती माझी आई, जिने आम्हा इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या भावंडांना मराठीशी अव्वल ठेवलं. परदेशी निवास करताना या कवितांच्या माध्यमातून माय मराठीशी बांधून ठेवलं. आणि माझ्यासारख्या अपरिपक्व समीक्षकेची सजेशन्स मोकळ्या मनाने स्वीकारली, अंगीकारली, याबद्दल धन्यवाद तुझे, तुझ्या पेशन्सबद्दल. आणि शेवटचे आभार वृत्तबद्ध कवितेचे, जिने माझ्या आईच्या कलागुणांना अजूनच समतवलं आणि तिच्या शारीरिक वेदनेपासून तिला दूर नेलं
आणि समृद्ध केलं. म्हणून त्या कवितेचंही आभार मानते आम्ही आणि त्याबद्दल मार्गदर्शन. पण त्यांचं हे पुस्तक पुणे युनिव्हर्सिटीला आणि शिवाजी युनिव्हर्सिटीला कसं लागेल अभ्यासक्रमाला यासाठी मी नक्की प्रयत्न. आणि त्यासाठी साखवळकर आले नाहीत, माझं बोलणं झालं, त्यांचा ऍक्सिडेंट, त्यांच्या गाडीला मागण धडकल्यामुळं. पण याच पुस्तकावर याच ठिकाणी चर्चा होईल. त्याला साखवळकर हजर असतील, सांगळे हजर, पुणे युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाचे प्रमुख आहेत संदीप सांगळे, की ज्याच्यामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमामध्ये सगळ्यांनी